नमस्कार. तुमचं माझ्या थॉट कास्टर्स या युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत, तो विषय अतिशय गंभीर असा विषय आहे. 2 आठवड्यांपूर्वी नसरापूर, भोर, पुणे येथे एक अत्यंत घृणास्पद अशी घटना घडली. ती काय आहे हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण मला ते तोंडाने म्हणावसं सुद्धा वाटत नाहीये. इतका अक्षरशः वेदनादायी अशी ती घटना घडलेली आहे. आणि या निमित्ताने अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल आपले जे कायदे आहेत खूप वीक आहेत किंवा तो सामान्य माणसांना कधीच न्याय मिळत नाही. गुन्हेगारांना कायद्याचा धाक नाही. त्याला लोकांच्या ताब्यात द्या. त्याला ताबडतोब त्याचं एन्काउंटर करा. असे खूप प्रश्न निर्माण होत असतात आणि मग सोशल मीडियावरती लोकं व्यक्त होत असतात. कारण तो एक असा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे, की जिथे सामान्य व्यक्ती सुद्धा बोलू शकतो. पण बऱ्याचदा तिथे बेजबाबदारपणे सुद्धा काही विधानं केली जातात आणि अर्थात कसं असतं तो सामान्य माणसाचा राग असतो. कारण सामान्य माणूस फक्त तेवढंच करू शकतो ही वस्तुस्थिती आहे आपल्या. तर याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे एक कायदेतज्ञ आलेले आहेत. त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट सौरभ गणपत्ये. ते मुंबई हायकोर्टात वकील आहेत. तर आपण थोडंसं त्यांच्याकडून या अशा पद्धतीचे गुन्हे आणि कायदे याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. असेल मुलं सतत मोबाईलवर असतात, पेरेंट्स मोबाईलवर असतात. की आपला देश गरीब आहे का? की तुमच्या कर्माला पर्याय नाही. नमस्कार सौरभ सर. नमस्कार. तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. अ, आधी पण तुमच्याशी बोलायचं होतं अनेक विषयांवरती, पण तुमचं प्रोफेशन असं आहे, की जिथे आपण म्हणजे ते सीरियसच प्रोफेशन, गंभीर असंच प्रोफेशन आहे. पण आत्ताचा जो आपण आज जो विषय घेणार आहोत, तर तो खूपच म्हणजे काय म्हणू अत्यंत घृणास्पद आणि वेदनादायी अशी जी घटना घडलेली आहे. अख्खा महाराष्ट्र त्या घटनेने हादरून गेला आहे आणि मला हे म्हणायचंय, की ती तर घटना घडली. त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमधून सुद्धा अशा घटना समोर आल्या किंवा आपल्याला आठवत असेल एक 2 वर्षापूर्वी बदलापूरमध्ये अशीच एक घटना घडली होती शाळेमध्ये आणि ताबडतोब त्या माणसाचं एन्काउंटर झालं होतं, जो त्याच्यामधला दोषी होता त्याचं. तर खरं बघायला गेलं तर हे असं फ्रिक्वेंटली लहान मुलांच्या बाबतीत घडणारे जे गुन्हे आहेत, तर त्याची फ्रिक्वेन्सी पण खूप जास्त आहे आणि त्याचं बऱ्यापैकी कॉमन होत चाललेले आहेत का मुळात आधी? हे कॉमन होत चालले आहेत का हे पहिल्यापासून तसंच होतं? आता बाहेर यायला लागलंय. अ, पहिली गोष्ट म्हणजे ना, हे पहिल्यापासून होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, अं, आमिर खानचा सत्यमेव जयते नावाचा एक कार्यक्रम होता. येस, बरोबर. त्याच्यामध्ये लहान मुलांच्या शोषणावर एक डेडिकेटेड एपिसोड होता. आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं, की लहान मुलांना तो समोर सरळ बसवतो. एक 8-10 मुलं, अगदी वयवर्ष 5 आणि 6. त्यांना बॅड टच म्हणजे काय तो आमिर खान शिकवतो आपल्यासमोर. असा तो एपिसोड बरोबर. होता. फार सुंदर आहे तो. YouTubeवर असेल तो. मला म्हणजे कुठे आठवलं. हात मी लावला की नो बघितलंय. म्हणायचं, कुठे हात लावला हो. की येस म्हणायचं. अर्थात हे आई-वडिलांच्या पलीकडे. आई-वडील आणि घरातली जी मंडळी आहेत, आजी-आजोबा, भाऊ-बहीण त्यांच्या पलीकडे कुठे हात लावला की येस, कुठे हात लावला की नो म्हणायचं आणि मारायचं. हे मुलांना त्यांनी शिकवलं होतं. त्यामुळे आणि पॉक्सोचा कायदा हा 12-13 सालचा आहे. त्याच्या अगोदरचा तो एपिसोड आहे. हं. 2008 का 9चा एपिसोड आहे तो. हो. बरोबर. त्याच्यामुळे तसे हे मुद्दे आहेत ते पूर्वीचे. दुसरी गोष्ट अशी होते की मुलांमध्ये मुलांचं शोषण ज्यावेळेला होतं, असे शोषणाचे आपल्याला अनुभव येतात. हं. ते येतात त्यावेळेचं कारण असं असतं की अनेकदा मुलांना मुलं नकारही द्यायच्या पोझिशनमध्ये नसतात. मुलांना कळतही नसतं की त्यांचं शोषण होतं त्यांचं. त्यामुळे जो लिंगपिसाट आहे त्याला हे शोषण करणं फार सोयीचं पडतं. त्यामुळे होतं असं की पहिलं पहिलं भक्ष्य ही मुलं असतात हां, म्हणजे आणि प्रतिकार करू लिंगपिसाट जो शकत असतो नाहीत. आणि हां. आणि नुसती प्रतिकार नाही पण त्यांना कळतच नाही की प्रतिकार करावा आणि नुसती पिसाट लोकं जी असतात, ही कोणत्याही स्वरूपात तुमच्या समोर येऊ शकतात. पूर्वीही अशा प्रथा म्हणजे पूर्वी असे अशा दुर्घटना घडलेल्या आहेत.
त्याच्यामुळे हे आत्ता उघडकीला येते, मग आता मोठ्या प्रमाणावर उघडकीला येते. हं. म्हणून आपल्याला वाटते की आता हे प्रकार वाढलेत म्हणून. हां, एक्झॅक्टली. ओके, ओके. मग आता ही जी घटना घडली, तर त्या निमित्ताने सोशल मीडियावरती खूप चर्चा झाली. आता थोडंसं काय झालंय, सोशल मीडियाचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह दोन्ही पॉइंट्स आहेत, की ज्याला व्यक्त होता येतं, सामान्य माणसाला एक प्लॅटफॉर्म मिळालाय. पण बऱ्याचदा खूप बेजबाबदारपणे सुद्धा त्याच्यावरती बोलताना आपण बघतो रोज. तर तिथे अशी खूप विधानं केली गेली, की मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्यांनी गृहमंत्री काही कामाचे नाहीयेत, आपली कायदा आणि सुव्यवस्था सगळी बिघडलेली आहे किंवा आपले कायदे वीक आहेत. तर हे मला विचारायचंय, की कायदे जे आहेत आपले भारतातले, तर ते या अशा केसेसमधले आपल्या देशातलेच फक्त वीक आहेत का बाकीच्या देशांमध्ये काय परिस्थिती असते? म्हणजे तिथे कशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात? आता म्हणजे प्रश्न हा बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड आहे. त्याचं उत्तर मी सुटसुटीतपणे देतो. पण पहिला मी आपल्या कायद्याबद्दल बोलतो. मग आपण प्रगत देशांच्या कायद्याबद्दल बोलूया. मग आपण प्रगत नसलेल्या देशांच्या कायद्याबद्दल बोलूया. आता पहिला आपल्या कायद्याचा विचार करूया आपण. लक्षात घेऊया आपण एक, की आपल्याकडे कायद्याची प्रोसेस जी आहे ती फार हळू चालणारी प्रोसेस आहे. आणि अनेकदा असं होतं, की प्रोसेस इटसेल्फ इज अ पनिशमेंट. हे आपण लक्षात घेऊया. जे त्याला हँडल करावं लागतं, त्या गुन्हेगाराला जे फेस करावं लागतं, तर प्रोसेस इटसेल्फ इज अ पनिशमेंट. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा असतो, की आपल्याकडे अजून एक प्रकार आहे. म्हणजे समजा आत्तापर्यंत एखादा मनुष्य अनेक गुन्ह्यांमध्ये जर का एखादा मनुष्य सामील दिसतोय. समजा आत्तापर्यंत त्याने 10 गुन्हे केलेत आणि 10 खून केलेत समजा. तर 10 खून केल्यानंतर 10 पैकी एकही खून जर का प्रूव्ह झाला नसेल आणि त्याच्यावर जर का म्हणजे तो निर्दोष आहे बेसिकली. 10 वेळा अडकलाय पण 10ही वेळा निर्दोष आहे. आणि 11व्यांदा पण तो खुनात अडकलाय. म्हणून त्याला 11व्यांदा त्याला शिक्षा मोठी करावी किंवा डेफिनेटली तो आहे 10 वेळा तो अडकला म्हणजे 11व्यांदा नक्की असणार तो, असं कायदा आपल्याला ठरवू देत नसतो. कारण शेवटी इनोसंट टिल प्रूव्हन गिल्टी असं असतं. ओके. सो त्याच्यामुळे काय होतं, की 10 वेळा मी खून केलाय म्हणून मी 11व्यांदा पण खुनी असेन किंवा अगोदर तो माझ्यावर संशय होता म्हणून मी खुनी असेन, तर असं आपला कायदा मानत नसतो. त्यामुळे झालं असं नसरापूरचं जे घटना घडली त्याला तसा त्याचा फायदा मिळालेला आहे. हे लक्षात घेऊया. इनोसंट हं. अंटिल प्रूव्हन गिल्टीचा. त्याच्याच बरोबर अजून काय होतं, की आता आपल्याकडे असं आपण म्हणतो, की आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर या प्रकारात बरीच टीका झाली. इतर इतर राज्यांमध्ये हे प्रकार घडले आणि त्या राज्यांपैकी काही ठिकाणी एक डायरेक्ट अप्रोच अवलंबिला गेला. जी मुळात फडणवीसांची प्रवृत्ती नाहीये. म्हणजे फडणवीसांची प्रवृत्ती जर का विचार केला ना, तर बाकी हे सगळे लोकं क्रिकेटच्या भाषेत सगळे लोकं बाकीचे सगळे आपले मुख्यमंत्री सौरभ गांगुली आहेत. हेमंत शर्मा, योगी आदित्यनाथ. म्हणजे जिंकली तर अंगातला टी-शर्ट काढून घराघरा फिरवायचा. फडणवीस, राहुल द्रविड रुमाल पण काढून फिरवणार नाहीत जिंकले की. हे लक्षात घ्या. त्यामुळे त्यांची प्रकृती मुळात एक सौम्य आहे. दुसरा प्रकार एक असा होतो, की लोकांची चिडचिड काय आहे? लोकांना हे माहिती होतं, की नसरापूरचा जो मनुष्य होता, तो 2 वेळा त्याने जो गुन्हा केला, हं. त्या गुन्ह्यातून तो सुटला. मग एकदा तर चक्क कंप्लेंट मागे घेतली गेली होती. हे हो, लक्षात घेऊया. हो. मग तो धजावला तो तिसऱ्यांदा करताना. त्याला कुठेतरी सिस्टमचं अपयश मानलं गेलं हे लक्षात घेऊया. आणि करेक्ट. त्या सिस्टमचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस शेवटी गृहमंत्र्याचा चेहरा देवेंद्र फडणवीस या नात्याने फडणवीसांना तो राग निघाला. आपण हे लक्षात घेऊया. हं. बरं आपण म्हणू बदलापूरच्या त्या ठिकाणी एन्काउंटर झाला. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. बरोबर. पण त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे लक्षात घ्या ते एन्काउंटर झालं त्यावेळेला. हां. त्यामुळे तेही क्रेडिट फडणवीसांना कोणी देत नाहीये. त्यामुळे होतं असं, की आपल्याकडे गुन्हेगार गुन्हा करायला धजावतो, पण कायद्याचा भय राहिला नाहीये. हं. मग कायदा पाळणारा सर्वोच्च प्रमुख कोण? कायदा राबवणारा सर्वोच्च प्रमुख कोण? तर ऑफकोर्स आपला गृहमंत्री, गृहमंत्री. जो हं, मुख्यमंत्री सुद्धा आहे. त्याला हं. जो डायरेक्ट कोणाच्या अखत्यारीत येत नाही तो. पूर्वी कसं होतं, किमान सरकार काँग्रेसचं होतं, तर गृहमंत्रालय मुख्यमंत्री काँग्रेसचं, गृहमंत्रालय राष्ट्रवादीचं होतं. कुठेतरी डिस्कॉर्ड व्हायला वाव होता. आज एक पक्ष सोडा, एक व्यक्तीच दोन्ही ठिकाणी आहे. म्हटल्यानंतर कायदा चेहरा तो आहे. त्यातून होणारी ती ही टीका आहे, हे आपण लक्षात घेऊया. महाराष्ट्रात कायद्याचा धाक राहिला नाहीये, अशा स्वरूपाचं कुठेतरी एक परसेप्शन लोकांच्या मनात आलेलं आहे. दुसरा आता महत्त्वाचा भाग असा आहे याच्यामध्ये, की आपण बाकीच्या देशांमध्ये जाऊया. तर आपल्याकडे कायद्याची प्रक्रिया एकतर फार कंटाळवाणी असते, त्या कैद्याला सुद्धा. बाकीच्या देशांमध्ये ती कंटाळवाणी तेवढी नसते, कारण जरा ती फास्ट चालणारी असते. हं. दुसरी गोष्ट अशी असते, की बाकीच्या देशांमध्ये आपल्यापेक्षा बरेच मवाळ कायदे असतात. फॉर एक्झाम्पल,
ब्रिटनमध्ये मी असं ऐकून आहे, ब्रिटनमध्ये, की समजा एखादा चोर चोरी करून पळाला आणि जर का तो चोरी करून पळताना जर का तो मोटरसायकलवर असेल आणि हेल्मेट घातलं नसेल, तर हेल्मेट न घातल्यामुळे तो चोरी करून मोटरसायकलवर पळतो, तर पोलिसांची जबाबदारी की त्याला काही झालं नाही पाहिजे. ओके. हम्म. ओके. मग जर कायदा जर का म्हणतो, अरे आपल्याकडे काय करतील पोलीस, आपल्याकडे धरतील, चोरीचा मग आरोप लावतील, पळाल्याचा आरोप लावून बिन हेल्मेटची गाडी लावली हाही आरोप ठोकतील त्याच्यावरती. म्हणजे अजमल कसाबवर आपल्या पोलिसांनी बिना तिकीट प्रवेश केल्याचा पण चार्ज लावला होता. कशातनंच सुटला नाही पाहिजे या स्वरूपाचा. म्हणजे ते गुन्ह्याची गांभीर्य गुन्ह्याचं जे असतं ते दिसतं. त्यांच्याकडे तसं होत नसतं. त्यांच्याकडे त्या चोराचा पण मानवतेने विचार केला जातो. हा एक भाग आहे. त्यामुळे तिकडे मोकाट सुटणारे पण काही कमी लोक नाहीयेत. आम्ही लिटरली सांगतो, विश्वास नाही बसणार ऐकून, पण प्रगत देशांमध्ये, खास करून अमेरिकेमध्ये वगैरे, काही काही कायदे पोलिसांनी गिव्हअप केलेले आहेत. काही काही भाग पोलिसांनी गिव्हअप केलेत. म्हणजे बर. हा भाग चोरी प्रोन आहे, हा भाग गुन्हेगार प्रोन आहे, हे पोलिसांनी डिक्लेअर केलेलं असतं. म्हणजे पोलिसांनी एक प्रकारे हात टेकलेले असतात. आपल्याकडे नक्षलवादी पण साफ केले आपण जंगलातले. म्हणजे अगदी अगदी. नक्षलवादी जर तुम्ही दरोडेखोर म्हणा किंवा गुन्हेगार या दृष्टीने म्हणा, हम्म. कारण नक्षल्यांना दहशतवादी म्हटलं पण अनेकांच्या शेपटीवर पाय पडल्यासारखं असतं. तर गुन्हेगार या दृष्टीने आपण म्हटलं तर नक्षलवादी हे खूप मोठे गुन्हेगार आहेत, लक्षात अगदी घेऊया. अगदी. पण आपण तिथेही आपली माणसं घुसवली, आपली यंत्रणा घुसवली आणि ते सगळं आपण साफ केलं. ओके. त्यांच्याकडे तसं होत नाही. त्यांच्याकडे डेडिकेटेड भाग असतात, की पोलिसांनी पण हात टेकलेले असतात. हा प्रगत देशांचा भाग झाला. हम्म. दुसरा भाग असा आहे, आता आपण जरा प्रगत नसलेल्या देशांकडे येऊया. आता दुसरा भाग असा आहे, की समजा आता काही इस्लामिक देश आहेत. हम्म. शरियाप्रमाणे त्यांच्या शिक्षा आहेत. तर बरोबर. ज्या हाताने चोरी केली त्या हाताला शिक्षा म्हणून तो हातच तोडून टाकला. हम्म. हे अधिक क्रूर आहे. हे लक्षात हम्म. घेऊया आपण. कारण काय होतं, समजा आता एखादी शिक्षा, एखाद्याने जर का एखाद्याचा हात तुटलाय शिक्षेमुळे, तर 50 वर्षांनी, 20 वर्षांनी किंवा किती 35 वर्षांनी व्हॉटेव्हर, त्याच्याकडे लोक परत चोर म्हणून त्याच नजरेने बघणार. मग तरी चोरी त्याची मोठी होती का? तो 1,000 रुपयाची शिक्षा, 1,000 रुपये चोरी करून पळाला असेल आणि जर का त्याचा हात कापला असेल समजा, तर 20 वर्षांनी परत त्याकडे लोक त्याच नजरेने बघणार की हा चोर होता कधीतरी. ते लोकांच्या नजरेतली शिक्षा जी असते, नजर लोकांची जी असते की हा होता, ही हम्म. त्यांच्यासाठी खूप मोठी असते. असं ते लोक त्या कायद्याची वकिली करतात. अच्छा. अच्छा. हा, म्हणून ती शिक्षा असं म्हणतात ते. आणि बर. आपल्याकडे जास्त क्रूर आहे, हे लक्षात घेऊया. हम्म. त्यामुळे होतं कसं, की आणि आपल्याकडे लोकांचं एक परसेप्शन अजून सांगतो, गुन्हेगाराला फाशी होत नाही अशी लोकांची धारणा आहे. आणि खरं खरं आहे बरोबर. ते. म्हणजे आपल्याकडे आतापर्यंत फक्त 752 लोकांना फाशी झाली आतापर्यंत फाशी गेल्या दिली गेली. 80 वर्षामध्ये. करेक्ट आहे. पण त्याप्रमाणे हे बघायला पाहिजे असतं, की आपल्याला एक लक्षात येत नाही गोष्ट, की ज्याला फाशी मिळते म्हणजे फाशी शिक्षा दिली गेली आहे. पण फाशी दिलीच गेली नाही. शिक्षा दिली पण फाशी नाही मिळाली. तो माणूस काय तिकडे आनंदाने चैन करत असतो अशातला अजिबात भाग नाहीये. हम्म. हम्म. ओके. तो आनंदाने चैन करत असतो अशातला भाग नाहीये. तो फाशीची वाट बघत असतो. म्हणजे फाशी दिली गेली आहे, सुनावली गेली आहे आणि त्याची वाट बघत मी पुढची 20 वर्ष काढली. म्हणजे म्हणजे हे वेळेत हे फाशी हे मिळणं खूप टॉर्चर आहे. म्हणजे बघायला गेलं तर इन अ वे इट्स अ बिग टॉर्चर, की सतत एक फाशीची ती भीती डोक्यावर असणं, की मला कधी बोलावणं येऊ शकतं किंवा अशा आणि पद्धतीचं. म्हणजे आपल्याकडे कसं आहे, एखाद्या कैद्याला जर का 7 वर्ष शिक्षा आली, तर कैदेत असताना सुद्धा 10वी 12वीच्या परीक्षा देणारे मी बघितलेत. येस. कैदेत असताना सुद्धा LLB करणारे आम्ही बघितलेत. आणि बरोबर. बाहेरून वकिली करतात ते. बघितलेत आम्ही, कैदेत असून सुद्धा शिक्षण घेणारे बघितलेत. आणि त्यांना हम्म. त्यावेळेला त्यांना सगळं शिकायला दिलं जातं आणि व्यवस्थित त्यांची बरदास्त ठेवली जाते. तो शिकायला जर का तो असेल तर. हे लक्षात घेऊया आपण. त्यामुळे 7 वर्ष शिक्षेमध्ये आहेत लोक असे की शिकून सवरून बाहेर पडलेत. ही फॅक्ट आहे. पण त्याच वेळेला जर का एखाद्याला फाशी दिली गेली समजा, तर फाशीची शिक्षा सुनावली गेली. 7 वर्ष शिक्षा वेळेला माणसाला 7 वर्षांनी बाहेर यायचं असतं. तो निग्रह करून काहीतरी बाहेर येतो. शिक्षा ज्याला सुनावली गेली आहे, त्याला कसला आला निग्रह? आता आयुष्यात जगायचा काही एमच नाही. तर ज्या क्षणी त्याला कळलं आता मी कधीतरी मरणार आहे आणि मी उद्या मरेन, परवा मरेन माहीत नाही. ते त्याला शिक्षा मिळणं आणि पुढे त्याने काही वर्ष तशी काढणं. आपल्याकडे अशी केस घडली होती, की 25 वर्ष शिक्षेतच तो होता. म्हणजे शिक्षा दिलेला मनुष्य 25 वर्ष शिक्षा दिली नाही. शेवटी शिक्षा त्याची कॅन्सल करून ती जन्मठेपेमध्ये परावर्तित केली. हे लक्षात घेऊया आपण. जन्मठेप म्हणजे शेवटी आजन्मच आहे. हम्म. पण शिक्षा नाही म्हणून सांगितलं, कारण मग आपल्याकडे फंडामेंटल राईट्स कैद्यांचे पण असतात. त्यात राईट टू बी एक्झिक्युटेड इन टाइम, राईट टू टाइमली एक्झिक्युशन, म्हणजे वेळेत फाशी शिक्षा मिळणं, हा सुद्धा एक मूलभूत अधिकार गणला गेलाय. हे लक्षात घ्या. बर. म्हणजे शिक्षा दिली गेली, पण ती ठोठावलीच गेली नाही. म्हणजे ती
दिली गेली पण ती एक्झिक्यूट झालीच नाही. एक्झिक्यूट नाही केली. हा. अशा स्वरूपाचा सुद्धा एक अत्याचारच म्हटला जातो आणि कोणी जेलमध्ये आनंदाने वेळ व्यक्त करत नसतो. हे लक्षात घेऊया बऱ्याच लोकांना, कारण मी स्वतः 2 वेळा जेलची टूर करून आलो आहे. आम्हाला एम ए असताना नेलं होतं. मी ठाणा जेल पण आतून व्यवस्थित बघितलंय. बाहेरून बघता बघता आपल्याला वाटत असेल काय मस्त लाईफ आहे, कारण हवेशीर असतात त्या जागा, मोकळ्या मस्त असतात, नजर जाईल तिथपर्यंत एकही बिल्डिंग नसते. छान वाटतं बघायला आपल्याला. पण ऍक्च्युअल बघायला जर गेलं ना समजा, तर जिथे 4,000 कैदी राहायला पाहिजे तिकडे 15 ते 16,000 कोंबलेले असतात. ही फॅक्ट आहे. मग झोपायला जर का एखाद्या कैद्याला जर का 4x6 ची जागा हवी असेल ना समजा, 4x6, 4x8 रादर, तर ती जेमतेम 2x6 वगैरे असते. 2 फुटाच्या जागेत तो कैदी झोपत असतो. त्यात मग असंख्य रोग येत असतात, असंख्य रोग संक्रमित होत असतात आणि अनेकदा तर कैदी समलिंगी पण होऊन बाहेर येतात. हे लक्षात घेऊया आपण. त्यामुळे हम्म. जेलमध्ये माणूस समलिंगी होऊन सुद्धा बाहेर येतो. त्यामुळे जेलचं आयुष्य म्हणजे अत्याचार आहे, कोणी जेलमध्ये जाऊ नये. हे लक्षात घ्या. त्यामुळे जेल झाली म्हणून ते काय तो आनंदाने लोळतोय अशातला काही भाग नसतो. तर लोकांना हे वाटतं की फाशी द्या. प्लस अजून एक फाशीचा एक प्रॉब्लेम सांगतो काय आहे ते. आपल्याकडे कानून नावाचा सिनेमा होता अशोक कुमारचा आणि ही गोष्ट इस्रायलमध्ये घडली होती. हम्म. असं घडलं होतं की फाशी शिक्षा सुनावली गेली आणि कानूनमध्ये असं दाखवलं की सुनावली जाते फाशी शिक्षा, पण नंतर कळतं की त्याच सारखा दिसणाऱ्या माणसाने ते केलेलं असतं. त्याच्याच सारखा दिसणाऱ्या माणसाने ते केलेलं असतं. त्याची डेड बॉडी मिळते. त्याची डेड बॉडी मिळते म्हटल्यावर अशोक कुमार जो आरोपी असतो त्याला संशयाचा फायदा मिळतो. तेव्हा तो सांगतो की मी नव्हतं केलं ह्याने होतं, पण मी आजही सांगतो फाशी देऊ नका. का उद्या मी गेल्यानंतर अशी डेड बॉडी मिळाली असती समजा मला फाशी दिल्यानंतर, तर इनोसंट माणूस फासावर चढला, मग सिस्टमला शिक्षा कोण करणार? हे असं इस्रायलमध्ये घडलं होतं. त्यामुळे इस्रायल नंतर फाशी शिक्षा कॅन्सल केली. सो उद्या बरं. फासावर चढल्यानंतर 10 वर्षांनी जर का पुरावे मिळाले तर तो निर्दोष होता म्हणून, तर काय करायचं? म्हणजे आणि असे पुरावे कायदाच. कधी मिळू शकतात. अच्छा, म्हणजे हा बोला बोला. इस्रायलमध्ये शिक्षाच नाहीये, फाशीची शिक्षाच नाहीये. नाही, नाही. त्यांच्याकडे फाशी देत नाहीत. जनरली त्यांच्याकडे फाशी देत नाहीत. खूप, खूप अगदी म्हणजे रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट. आपल्याकडे म्हणजे अच्छा. रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्टमध्ये फाशी देतात. हे लक्षात घेऊया आपण. ओके. ती सुद्धा प्रत्येकाला राष्ट्रपतींकडे अपील करायला मुभा असते वगैरे, वगैरे. त्यामुळे आपल्याकडे याच्याविषयी बघितलं सुद्धा तरी ना, सर, जे तुम्ही बोला, बोला. सांगताय ना, तर त्याविषयी सुद्धा राग आहे की यांनी राष्ट्रपतींकडे आपला, म्हणजे काय, छोट्या न्यायालयातनं हायकोर्ट, हायकोर्टातनं सुप्रीम कोर्ट, मग त्याच्या पुढे राष्ट्रपती, मग या प्रोसेसमध्ये त्याला काय, तो मस्त जगत असतो. जे तुम्ही आता सांगितलं की जे मस्त जगतोय, हे जे वाटतं तर ते तसं नाहीये. ऍक्च्युली नाही, या नाही, नाही. अशा राहणं हीच एक खूप मोठी, फाशीपेक्षा सुद्धा भयानक अशी ही शिक्षा भयानक. खरं तर. हो. मग एकच तुम्हाला मी सांगतो फक्त, मग आजच्या काळात जर का एखादा 18-19 वर्षाचा मुलगा जेलमध्ये गेला, एकच सांगतो मी तुम्हाला, या मुलांना तुम्ही एखाद्या 18-19 वर्षाच्या मुलाला तुम्ही 1 तास मोबाईल शिवाय झोपेत नसताना, दिवसभर घरात जागा असताना 1 तास मोबाईल शिवाय ह्याला वेगळं करून दाखवा, मोबाईल शिवाय. तो फक्त झोपलेला असताना मोबाईल शिवाय असतो. तो एक्झामला बसला की मोबाईल शिवाय असतो. एरवी तो कधी मोबाईल शिवाय नसतो. मोबाईल आपल्या हाताचं एक्सटेन्शन झालंय आता. हे लक्षात करेक्ट. घ्या. कैद्यांना मोबाईल वापरायला मुभा नसते. इथूनच सुरुवात आहे बघा. कैद्यांना मोबाईल वापरायला मुभाच नसते. इथून सुरुवात आहे ना. तिकडे टीव्ही असतो, तिकडे वेळ पण कळत नाही. काय वेळ चालली काही कळत नाही. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही कोणाबरोबर असाल, तुमच्या बराकीत कोण असेल, लक्षात घ्या. कोणत्या गुन्हेगाराबरोबर तुम्हाला ठेवलं गेलं असेल आणि कोण येऊन तुम्हाला काय करेल, याची काही कल्पना नसते. आणि तिकडे पण व्यवस्थित गँग्ज असतात. लिटरली सांगतो, विश्वास नाही बसणार. तिकडेही व्यवस्थित गँग्ज असतात. तिकडे धर्माप्रमाणे पण गँग्ज असतात. तिकडे तुम्हाला जर का तुम्ही पुरुष असाल तर ज्यांचं भक्ष पुरुष आहेत, गे लोकं आपण म्हणू, असे लोकं तुमच्या शोधात असतात. तुमच्यावर तिकडेही लैंगिक अत्याचार होऊ शकतात. मी नाही म्हणत नाही. सो हे सगळं होतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, रवींद्रनाथ पाटील म्हणून एक लेखक, ॲडव्होकेट आणि एक्स आय-पी-एस ऑफिसर आहेत. तर त्यांना एका एका गुन्ह्यात त्यांना गोवलं गेलं, बिटकॉइन घोटाळ्यामध्ये. बरं. गोवलं गेलं. त्यांना 1.5 वर्ष शिक्षा झाली, 1.5 वर्षाची. रवींद्रनाथ पाटील हे मूळचे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनियर. ते आय-पी-एस झाले होते. नंतर त्यांनी आय-पी-एस म्हणून राजीनामा देऊन एका मोठ्या आय-टी कंपनीमध्ये नोकरी पकडली आणि तिथे त्यांना इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आणि एक्सपर्ट दोन्ही कामांसाठी बिटकॉइन घोटाळ्यावर नेमलं गेलं. ते स्वतः अडकले त्याच्यामध्ये. मग इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर स्वतः अडकला आणि त्याच्यात त्यांनी 1.5 वर्ष तुरुंगात काढलं. त्यांच्या त्या अनुभवावर त्यांनी तुरुंग रंग नावाचं पुस्तक लिहिलंय. बरं.
पुस्तक अतिशय सुंदर ओघवतं आणि विद्वत्तापूर्ण आहे, कारण शेवटी IPS ऑफिसर होते. भाषेवर प्रचंड हुकूमत आहे, पण ते बघितलं ना पुस्तक, की कोणीही जेलमध्ये जाऊ नये. एवढं तर पुस्तक तुम्हाला नक्की सांगतो. तर प्रोसेस इटसेल्फ इज अ पनिशमेंट हे आपण लक्षात घेऊ. त्यामुळे तो बिनधास्त आहे, तो लोळतोय सुखाने असं काही नसतं. नसतं. एक फक्त म्हणजे असं जर आहे, की तो आमच्या पैशावर तो मजा करतोय असं मजा नाही करत, पण तो आपल्या पैशावर जगत असतो. हे जगत मात्र खरं असतो. आहे. जगत असतो पण मजा करतो असं ते नाहीये. म्हणजे बरोबर, आत्ताच्या बरोबर. आपण घटनेबद्दल जर आत्ता बोललो, आत्ताच्या नसरापूरच्या घटनेबद्दल, तर तो गुन्हेगार, तो आता वयानेच मोठा आहे, तो अजून किती वर्ष जगणार आपल्यालाच माहिती नाही. हे जरी खरं असलं तरी देखील त्याला तर तुरुंगात जाणं हीच एक मोठी शिक्षा आहे. हे जर आपण आहे ना. सगळ्यांनी लक्षात घेतलं, म्हणजे प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की हे लक्षात घ्या, जनक्षोभ आहे, राग आहे, अगदी बरोबर आहे, पण जे सरांनी आता सांगितलं ते आपण नीट अर्थ त्याचा समजून घेऊया की हे किती भयंकर एक आहे. एक एक उदाहरण फक्त मी देतो. हा. ठाणा जेल असेल किंवा येरवडा जेल, व्यवस्थित अस्वच्छता इकडे असते, कारण कैदीच मुळात अनेकदा अस्वच्छ असतात. दुसरी गोष्ट तिकडे भरपूर डास असतात. ठाणा जेल तर खाडीच्या बाजूला आहे आणि तुम्हाला ओडोमॉस पण लावायला अलाउड नाहीये. याच्यातूनच काय समजायचं ते समजून घ्या. म्हणजे सर, कोरोनाच्या काळात जे पेशंटचे हाल झालेत, ते मी भयंकर आता होते, तेच भयंकर म्हणणार होते. होते. हम्म. सर, मगाशी बोलता बोलता तुम्ही असं सांगत होता की अप्रगत देशांमध्ये किंवा इस्लामिक देशांमध्ये शरियाच्या अंडर जे कायदे आहेत की अत्यंत काय म्हणूयात आपण खूप म्हणलं तर थोडेसे क्रुएल, क्रूर अशा टाईपचे नृशंस त्यांच्या कायदे आहेत. बरोबर. शिक्षा आहेत. तर की बाबा चोरी केली तर हात तोडायचा किंवा असं. तर मला हे विचारायचंय की अशा शिक्षा दिल्यानंतर गुन्ह्यांचं प्रमाण कमी झालं, असं झालं का? गुन्ह्यांचं प्रमाण तिकडे झालंय कमी, हे लक्षात घेऊया आपण. म्हणजे याचं कारण अजून एक असं आहे ना, की म्हणजे आता गुन्ह्यांचं प्रमाण कमी म्हणजे कुठचं म्हणतोय आता, गुन्हे प्रकाशात येण्याचं प्रमाण मात्र कमी झालंय. अच्छा. आणि एक मी उदाहरण तुम्हाला देतो, मग तुम्हाला सांगून म्हणजे अनेकांना विश्वास नाही बसणार. पण सौदी अरेबियामध्ये एक तर हा देश प्रचंड रॉयल आहे, हे लक्षात घेऊया. मूळचा सौदी अरेबिया आणि मूळचे सौदी अरेबियातले अरब, ही माणसं रॉयल आहेत. हं. आणि ते लोकं जे भारतीय लोकांना भले हिंदू असतील, मुसलमान असतील, ख्रिश्चन असतील, ते खूप मान देतात. बरं. आणि अक्षरशः सांगतो पूर्वीच्या काळी म्हणजे 20-25 वर्षापूर्वी सौदीमध्ये संस्कृती रक्षकांचं दल असायचं. हं. आणि ते घरात तुमच्या शिरून, तुमच्या घरात कुठे दारू नाहीये ना, सिगारेटी नाहीयेत ना किंवा कुठे देवाची मूर्ती नाहीये ना, हेही बघायचं. त्यांनी नंतर भारतीय लोकं जेव्हा तिकडे फॅमिली घेऊन यायला लागले, तेव्हा त्यांनी स्त्रिया घरात आहेत म्हटल्यावर घरात जाणं बंद केलं त्या बरं. इथून. त्यामुळे स्त्रियांना तिकडे खूप मोठ्या प्रमाणावर मान दिला जातो सौदी अरेबियामध्ये, हे आपण लक्षात घेऊया. आणि हो तो का? आहे आणि रॉयल आहेत ते लोकं. म्हणजे कतार अच्छा. म्हणा, सौदी म्हणा किंवा कुवेत म्हणा अ, आणि हे सगळे UAE वगैरे जे आहेत देश, इथे आपले लोकं खरंच आनंदी राहतात. हे लक्षात घेऊया आपण. म्हणजे कायदे त्यांचे पाळतात, नाही असं नाही. तिकडे आणि म्हणून कोणी त्यांच्या त्यांच्या धर्माचे लोकं पण कोणी तिकडे मनमानी करत नाहीत. ते खूप व्यवस्थित लोकांना पण वागवतात, अल्पसंख्याकांना. म्हणजे आपल्यासारखे लोकं असतात त्यांना. आपल्यासारख्या लोकांना. हं. हां, हं. त्यामुळे त्या संस्कृतीमधून बघितलं तर हे लैंगिक अत्याचाराचं प्रमाण तिकडे बऱ्याच अंशी कमी आहे. कमी आहे. दुसरी गोष्ट मी म्हटल्याप्रमाणे तिथे कायद्याचा धाक हा जास्तीचा आहे. याचं कारण हं. असं मी म्हटलं ना, की समजा एखाद्याने जर का चोरी केली, त्याचा एक हात जर का कापला गेला किंवा 2 बोटं कापली गेली जर का त्याची समजा, ज्या प्रमाणात किंवा काही व्हॉटएव्हर, तर 20 वर्षांनी पण ती कापलेली 2 बोटं काही उगवली नसतील. त्याच्याकडे ज्या प्रकारे लोकं बघतात ना, ती नजर लोकांची 20 वर्षानंतर पण त्याला ती एक गिल्ट, बोध गिल्ट देत असते, की मी अपराधीपणाची. याच्यामध्ये गुन्हा हां. केला होता. आणि ते बघून त्याचं ते अपंगत्व बघून सुद्धा लोकं गुन्हा करायला धजावत नाहीत, हे लक्षात घ्या. एक्झॅक्टली. पण शेवटी असं आहे, की आपण ज्याला ते लोकं गोऱ्यांचा कायदा म्हणतात आणि आपण तो मानतो. तो असा, की जर शिक्षा जर का चोरीची जर का 5 वर्षाची असेल, तर आपला कायदा म्हणतो 5 वर्षानंतर तो 10 मिनिटं पण तुरुंगात नाही राहिला पाहिजे. हा आपला कायदा मानतो. आणि आपलं अच्छा. संविधान पण तेच मानतं. पण त्याच्यामुळे असं बोला, बोला. पण पण बोला, बोला. त्यामुळे गुन्ह्यांना आळा बसत नाहीये ना. म्हणजे आता नसरापूर केस बद्दल बोलायचं झालं तर पुन्हा तेच ना, की तो आधी पुरावा कंप्लेंटच मागे घेतली गेली किंवा पुराव्याअभावी तो सुटला. म्हणजे काय होतंय ना, की पुन्हा पुन्हा तेच मग लोकांचा जो राग आहे तो हाच आहे, की अशी काहीतरी एक स्ट्रॉंग शिक्षा ठेवा, की हे गुन्हे करायला कोणी धजावलं नाही पाहिजे.
तर याबद्दल तुम्ही म्हणून काय म्हणाल? नाही, म्हणून तर आपल्याकडे बघा ना, नागपुरात अक्कू यादवचं जे घडलं, लोकांनी कायदा येस. हातात घेतला. किंवा मग योगी आदित्यनाथांच्या युपीमध्ये गाडी उलटते. आता सगळ्यांना सगळं माहिती आहे ना. आता तो अतिक अहमद नावाचा मनुष्य, हं. त्याला जय श्रीराम म्हणत कोणी मारलं. आता कोणी मारलं? कोणी मारलं? त्या मुलांवर काय पुढे खटले भरले का? जी मारणारी जी मुलं होती, त्याने काही माहित नाही आपल्याला. तो नाही गेला. माहित. बरोबर. प्लस अजून एका प्रकारात माझं बऱ्याच लोकांशी भांडण झालं, की कर्नाटकमध्ये असं प्रकरण झालं होतं. एका डॉक्टर मुलीवर बलात्कार झालेला आणि तिला जाळून मारलं होतं. तिला शेवटी फक्त रुमाल का ओढणीचा तुकडा मिळाला होता. एका पेट्रोल पंपावर जाळली होती. त्याच्यापर्यंत पोलीस गेले आणि त्या 4 लोकांचं एन्काउंटर केलं म्हणून केवढा जय जयकार. अ, मी म्हणतो मला वाटतं आंध्र प्रदेशातली घटना, हैदराबाद मधली आंध्र घटना. प्रदेशात अ, हैदराबाद सॉरी. हैदराबाद मधली घटना. बरोबर. ती डॉक्टर होती आणि हो. ती गुरांची डॉक्टर होती ती हं. मुलगी. बरोबर. मी म्हणतो, की चला मी यूपी मधली घटना एक वेळ समजू शकतो. मी अतिक अहमद हा गुंड कसा होता हेही माहिती आहे. मी धुरंधरवरनं सांगत नाही, तो मुळात गुंड होता. हेही माहिती आहे. पण मी हा विचार करतो, की आंध्र प्रदेशमध्ये पोलिसांनी जे 4 मारले, मला कसं ठाऊक की तेच 4 होते? मला कसं ठाऊक की तेच 4 होते? मग पोलिसांनी सांगितलं, "हो, आम्ही 4 मारले," म्हणून मी विश्वास ठेवायचा? मी नाही ठेवणार विश्वास. हं. मी म्हणतो हं. 4 मारलेत ना, ते ते मोठेच गुन्हेगार असतील. ते दुसऱ्या एखाद्या मुलीवर अत्याचार केला असेल. मी हेही मानायला तयार आहे. त्यांना त्याच्या बरोबर. कर्माची शिक्षा मिळाली हेही मी मानेन एक वेळ. पोलिसांवर विश्वास ठेवून. पण हं. तेच 4 होते हिच्यावर अत्याचार करणारे हे कसे? दुसरे कोणी 4 असतील किंवा 2 असतील, 4 असतील किंवा 2 असतील आणि ह्यांना पोलिसांनी उडवलं आणि सांगितलं ही ह्याच कुठल्यातली माणसं. म्हणजे काय आहे हे? म्हणजे हे त्यामुळे होतं कसं, की जेव्हा डायरेक्ट तेव्हा कायदा लोकं हातात घेतात, तेव्हा अशी पण कन्फ्युजन्स तयार होतात. झक्कू यादव माहिती होतं सगळ्यांना वाईट आहे. किंवा जे यूपीमध्ये घडलं, ते गाडी उलटल्याचं प्रकरण, अतिक अहमदचं प्रकरण ते घडलं. कारण माहिती होते ह्या लोकांचे गुन्हे प्रकाशामध्ये बरीच होते. वर्ष, हो बरोबर. बरीच हो. वर्ष ते हैदराबादमध्ये झालं. त्या मुलीला जाळणारे लोकं माहीत नाहीत तेच होते की नाही मला तर माहीत नाही. मी खूप सर्च केलं. मला माहीत नाही कोण होते ते. मग ते कोण होते? मग पोलिसांनी कोण म्हणजे पोलीस फक्त सांगतात खाकी वर्दीतले म्हणून मी मानायचं का? हां. मग हं. मग कायद्याचं राज्य, मग कोर्ट आणि मग पुरावे ज्यात आम्ही फाईट करतो त्याला काही अर्थच राहत नाही मग. हं. सगळंच हं. पोलीस जर का चालवायला लागले तर. आणि दुसरा हो. प्रकार असा होतोय सगळ्यामध्ये, की मग हे पोलीस आणि मग सचिन वाझेंसारखे माणसं ह्यात अर्थार्थी फरक काय राहिला? मी फक्त त्या पोलिसांनी आम्ही एक बलात्कारी मारला हे म्हणायचं म्हणून त्या पोलिसांना मी बरा म्हणायचं. आणि सचिन वाझेने मारलेला मनुष्य हा नंतर कळलं, की तो अनसू हिरेन होता म्हणून सचिन वाझे वाईट. हा असं नाही. कुठेतरी हा नाही होऊ शकत. हो, हे नाही बरोबर. होऊ शकत. बरोबर. आणि मी इथे कोणती गुन्हेगारांची बाजू घेत नाही. मी तर उलट म्हणतोय, की ते हैदराबादमधले मारले जर का खरोखरच बलात्कार झालेले असतील, तर केलेले असतील तर मरू देत. पण ते त्याच केसमधले होते हे म्हणणार हे कसं मानू मी? प्रूफ काय आहे त्याचं? प्रूफ काय आहे? हं. हं. दुसऱ्या केसमधले पण लोकं ते असतील आणि हिला अजून न्याय मिळालाच नाही. बरोबर. हं. सो सो ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये लक्षात घेऊया कुठेतरी मग डायरेक्ट अप्रोच किंवा पोलिसी राज्य ह्याला मी थोडासा या बाबतीत मी साशंक असतो, की नको, नको असं काही नको. म्हणजे इथे मला पोलिसांबद्दल काही म्हणायचं नाही. मी तर म्हणेन हैदराबादमध्ये पोलिसांनी फार प्रामाणिकपणे पण काम केलं असेल. आज त्यांनी केलं असेल. उद्या दुसऱ्या राज्यातले करतील याची काय गॅरंटी? बरोबर आहे. बरोबर. आणि राज्या-राज्यांमधल्या पोलिसांमध्ये काही कॉम्पिटिशन लावणार का आपण मग उद्या? याला सगळ्यात मोठा एक भाग असा आहे, की कायद्याची प्रक्रिया जी आहे ती अजून अधिक वेगवान व्हायला पाहिजे. हं. पण त्यावेळेला आपल्याकडे एक असा कायदा येत होता, की 21 दिवसात फाशी पण आरोपीला. हे रोगापेक्षा इलाज भयंकर आहे ना हो. हां, हां, हां. बरोबर. आता म्हणजे मुंबईमध्ये किंवा बोला, बोला. सॉरी, म्हणजे मला हे सांगायला आवडेल, की जेव्हा आपण सुरुवात केली, तेव्हाचा माझा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आता 20 मिनिटं, अर्ध्या तासानंतर या सगळ्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन याच्यात सुद्धा आता फरक पडायला लागलाय. कारण दुसऱ्या बाजूने ॲक्चुअली विचार कधी केलाच जात नाही. केलाच केला जात जात नाही. नाही त्यामुळे. म्हणजे सर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, की जे असं म्हणतात, की एका निष्पापाला शिक्षा होण्यापेक्षा 10 गुन्हेगार सुटले तरी चालतील, असं काहीतरी एक वाक्य नेहमी बोललं आहे, जातं. आहे. हां. पण 10 मग सुटले तरी 100 सुटले तरी चालतील. अपराधी पण एक निरपराध त्याला शिक्षा होता कामा नये.
पण या वाक्यात थोडासा अतिरेक आहे असं नाही वाटत का तुम्हाला? जरी हे म्हणणं खरं असलं की बरोबर आहे, निष्पाप माणसाला नाही शिक्षा होता कामा, हे जितकं खरं आहे, तितकंच अपराधी नाही सुटता कामा हेही खरं आहे ना. नाहीतर हो मग हो, अशा आहे मग नाही खरंय. नाही हे काय माहितीये का, मलाही हे कधीतरी खटकतं, पण कसं असतं शेवटी लक्षात घेऊया आपण, नास्तिक वगैरे असणं हे गेल्या 150 वर्षातलं वगैरे आहे. मुळात हे कायदे ज्या वेळेला बनले, आपला 1835चा कायदा, आयपीसी म्हणतोय मी, किंवा आयपीसी मधले सुद्धा काही असे कायदे होते ज्याच्यावर दिल्ली हायकोर्टने, सुप्रीम कोर्टने पण त्याच्यावरती टिप्पणी केली की ते मुळात कायदे हे दैवी पुस्तकांवर आधारित होते, बायबल सारख्या. त्यामुळे हे कायदे बनवणारे जे लोक होते ना, त्यांना कुठेतरी देवावर विश्वास असणारी ही माणसं होती असं म्हणायला एक वाव आहे. लक्षात घेऊया. आणि दुस्ततेने मुंबई हायकोर्टमध्ये चीफ जस्टिसची जी रूम असते 46 नंबरची, त्याच्या बाहेर पण लोकमान्य टिळकांचं एक फेमस वाक्य लिहिलंय की याही कोर्टाच्या वरती अजून एक कोर्ट आहे, तिथे माझा निवारा होईल. सो अनेकदा असं म्हटलं जातं की 100 सुटले ना तर वरचा त्यांचा निवारा करेल. पण एक जण जर का इनोसंट जर का आत गेला समजा, तर सगळी सिस्टम दोषी होते. ही गोष्ट हम्म, खरी आहे. पण हम्म. त्याच्यावर शेवटी लोकशाही हा तसा विचार करते ना, आपण काही करू शकत नाही. मी सरळ सांगतो ना, की एक तर तुम्ही ऍक्सेप्ट करा किंवा तुम्ही बदल करा. एक तर तुम्ही ऍक्सेप्ट केला, तुम्ही बदल करा. माझ्या परीने आता शेवटी मी ऍक्सेप्ट केलं नाईलाजाने. पण ते हा. खटकण्यासारखं आहे. कारण एखाद्याला जर का वाटलं, की देवही यांचं काही वाकडं करत नाही, तर काय करायचं? पुढचा जन्म कोणी बघितला? मागचा जन्म कोणी बघितला? अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे म्हणजे हे कधीतरी वाटणं, खटकणं ह्याच्यात काही चूक नाही असं मला वाटतं. म्हणजे आता हातच टेकलेत. असं बरोबर होतं. आहे. बरोबर आहे. कारण असं टिळकांचं वाक्य कोर्टाच्या बाहेर लिहिलेलं असतं. आहे, 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 बर आहे, आहे. म्हणजे बर संगमरवरावर कोरून ठेवलंय. लोकमान्य टिळक अरे वा. तीच ॲक्चुअली चीफ जस्टिसची रूम होती, बॉम्बे हायकोर्टमधली. बर तिथे त्यांना ती शिक्षा आली होती काळ्या पाण्याची. मंडालेला पाठवलं होतं. त्यावेळेला त्यांनी हे वाक्य उच्चारलं होतं. कारण बर. त्यांच्यावर आरोप बरेच राजद्रोहाची वगैरे कलमं त्यांच्यावर ठेवली गेली होती. हम्म, आणि जे सगळं बंगालमध्ये जे काही फाळणीच्या वेळेला बंगालमध्ये जे काही घडलं, हम्म, त्या सगळ्याचं कुठेतरी डेबिट त्यांना दिलं गेलं, टिळकांना, हम्म, इंग्रजांकडे. हम्म. त्यामुळे त्याच्या सगळ्यात झालं असंही म्हटलं जातं, की अनेक बाबतीत तर अशा काही घटना घडल्या, ज्याच्यावर टिळकांचाही कंट्रोल नव्हता. नव्हता. त्यामुळे त्यांना सगळ्या जबाबदार धरलं गेलं आणि त्यांना शिक्षा ठोठावली गेली. तेव्हा त्यांनी म्हटलं होतं, की यावरती पण एक कोर्ट आहे. असं त्यांनी म्हटलं होतं. तर इंटरेस्टिंग. ते त्यांनी बर. संगमरवरामध्ये वाक्य कोरून ठेवलंय आणि बॉम्बे हायकोर्टमध्ये चीफ जस्टिसची जी रूम आहे, ती सगळ्यात भव्य असा तो भव्य असं कोर्ट आहे. सगळ्यात भव्य. म्हणजे बॉम्बे हायकोर्टमध्ये सगळ्यात सुंदर जागा कोणती असेल तर ती चीफ जस्टिसची रूम. त्याच्या बाहेर संगमरवरी लादीवर ते कोरून ठेवलेलं आहे. जर आता आपण सुरुवात जी केली की नसरापूर केस पासून, तर मग त्या याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं करावं, ते गृहमंत्री आहेत त्यांनी अमुक करावं, कायद्यात बदल होत हं. नाहीत वगैरे वगैरे हे जे काही झालं. तर मला हा पण प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस त्यांनी आता ती चालू केलेली आहे आणि परवाच्या हो. दिवशी मुलीचे जे वडील होते, तर त्यांनी एक मूक मोर्चा पुण्यामध्ये काढला गेला होता आणि त्यांचं एक छोटस त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केला तेव्हा ते म्हणाले होते की आम्हाला जवळजवळ रोज मुख्यमंत्र्यांचा स्वतः फोन येतो आणि ते आम्हाला सांगतात की आता आत कुठपर्यंत आलंय कुठपर्यंत आलंय, असं त्यांनी स्वतः मुलीच्या वडिलांनी त्या दिवशी सांगितलेलं आहे. तर मला हे विचारायचंय की आता मुख्यमंत्र्यांनी अमुक करावं तमुक त्यांच्या मुख्यमंत्र्यापेक्षा मी म्हणेन गृहमंत्री, तर त्यांच्या अधिकारात ह्यातलं काय काय येतं? म्हणजे कायदा बदलायला हवा, कठोर शिक्षा व्हायला हवी, हे त्यांच्या अखत्यारीत येतं का? का पोलिसांना जे आदेश दिले जातात ते ऑफकोर्स गृहमंत्र्यांच्या अखत्यारीत येतात. पण फास्ट ट्रॅक जे ते म्हणताय, तर हे पण त्यांच्या अखत्यारीत येतं का? का कसं असतं? थोडंसं आम्हाला सांगा. हां बघा, म्हणजे कसं असतं सांगतो. आता ज्या वेळेला ही केस जाते कोर्टामध्ये, त्यावेळेला त्या केसमध्ये अजून लक्षात घ्या, चार्जशीट पण आपण फाईल नाही केलेली अजून. आता चार्जशीट फाईल करण्यासाठी 90 दिवस असतात. बरं. प्रत्यक्षात चार्जशीटला त्याहीपेक्षा जास्त वेळ लागतो. आणि आता देवेंद्र फडणवीसांनीच जानेवारीमध्ये एक परिपत्रक काढलंय, ज्याच्यावर बऱ्याच पोलिसांचा आक्षेप दिसतो. येऊन हां, कोणी सांगत नाही, पण मी याच्यावर लेख लिहिला होता. हां. 90 दिवसात जर का चार्जशीट नाही फाईल झाली,
तर इंटरिम चार्जशीट फाईल करायचे आदेश दिले गेलेत. आणि हा आदेश आपल्या गृहमंत्र्यांनी, फडणवीसांनी नव्हे, तर हा केंद्रीय गृहमंत्रालयाकडला आदेश आहे की 90 दिवसाच्या आत तुम्ही इंटरिम चार्जशीट फाईल करा म्हणून. आणि त्याच्यावर पोलिसांचं म्हणणं थोडंसं असं पडू शकतं की इंटरिम चार्जशीट जर का फाईल केली समजा, तर एकदा चार्जशीट फाईल केली की पोलिसांचं काम संपतं तिकडे. मग तुम्ही इंटरिम जर का फाईल केली आणि जर का काम संपलं, तर काही काही गुन्हे इतके कॉम्प्लिकेटेड असतात की 90 दिवसाचा वेळ पुरेसा होत नाही, की जितका हा. गुन्हेगार शातीर, जितका गुन्हेगार डोक्याने सक्षम, तितका तो गुन्हा कॉम्प्लिकेटेड झालेला असतो. 10 ठिकाणी 10 संशय व्यक्त होत असतात. 90 दिवस अपूर्ण आहेत, एक भाग झाला. प्लस समजा इंटरिम फाईल केल्यानंतर जर का नवीनच काहीतरी निघाला, सुराग त्यातनं सबूत निघाला एखादा, आणि जर का भलतंच कोणतरी जर का त्याच्यामुळे संशयाच्या घेऱ्यात येणार असेल, तर काय परत प्रोसेस सगळी फिरवायची का? त्याच्यामुळे हा. थोडंसं हे पोलिसांना अन्याय करणारं आहे प्रकरण, असं आहे. पण गुन्ह्यांचा निपटारा लोकांना हवाय, याही दृष्टीने कुठेतरी मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाकडनं आलेलं आहे हे जाणवतं. आता त्यामुळे होतं कसं की ते बघणं, जातीने बघणं ही आपल्या एक तर गृहमंत्र्यांची जबाबदारी असते. प्लस दुसरी गोष्ट, तिकडे एक पब्लिक प्रॉसिक्युटर द्यायचा त्या फॅमिलीसाठी. त्या पब्लिक प्रॉसिक्युटरने पण व्यवस्थित दबाव आणायचा आणि लवकरात लवकर आम्हाला डेट द्या. प्लस जर का समोरचे वकील जे आहेत, समोरच्या वकिलांनी जर का बेलसाठी अप्लाय केला, तर जातीने तिकडे उभं राहून बेल त्यांना मिळणार नाही हे बघावं. अशा स्वरूपाची जी काही मांडणी असते, अशा स्वरूपाची मांडणी एकंदर ती प्रोसेस असते. तर ती सुद्धा स्वतः मुख्यमंत्री जातीने बघतात. मुख्यमंत्र्यांनी, स्वतः हां, गृहमंत्र्यांनी म्हणजे जातीने उभं राहावं. हां, म्हणजे जाती उभं नाही राहावं, असं नाही. म्हणजे तिथे एक तर पब्लिक हजर असावं. प्रॉसिक्युटर कोण आहे ते गृहमंत्री ठरवू शकतात, म्हणजे मुख्यमंत्री ठरवू शकतात बेसिकली, हे लक्षात घ्या. पब्लिक अच्छा. प्रॉसिक्युटर कोण राहील या बरं. प्रकरणामध्ये. मग मग तारखा किती मिळतात, पटकन मिळतात. मग आयोला, मग इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे, तपास अधिकारी, त्यांना तशा इन्स्ट्रक्शन देणं. त्याच वेळेला पब्लिक प्रॉसिक्युटरला तसे इन्स्ट्रक्शन्स देणं, त्यांच्यात समन्वयाचं काम बघणं. किंवा मग त्याच्यानंतर ज्या वेळेला समोरची पार्टी बेलसाठी उभी राहते, त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष देणं आणि त्याला बेल मिळणार नाही हे बघणं. कारण जरा बरं. कुठेतरी जर का पोलिसांनी ढिलाई दाखवली की त्याचा फायदा घेऊन बेल मिळू शकते, हे लक्षात घेऊया आपण. सो त्या सिच्युएशनमध्ये ह्या सर्व गोष्टी गृहमंत्री सुद्धा जातीने बघू शकतात, हे लक्षात घ्या. काय होतं पण आपण हे सगळं जे बोलतोय, आणि मीही पेशाने वकील आहे, हे लक्षात घेऊया आपण. तुम्हालाही कायदा माहिती आहे. त्यामुळे होतं कसं, आपल्याला कायद्याने चाललेली प्रक्रिया सगळी माहिती असते. सामान्य माणसाला हे काही नको असतं. म्हणून सामान्य माणसाला सौरव गांगुली आवडत असतो. त्याला जो अंगातनं टी-शर्ट काढतो आणि समोरच्याला ती गांगुलीची ही जी करणी होती, ती अँड्रू फ्लिंटॉफला दिलेलं प्रत्युत्तर होतं, जे लोकांना बरोबर. आवडलं. हम्म. गांगुलीने स्वतः सांगितलं होतं. द्रविडने नसतं केलं, द्रविडने खिशातनं रुमाल पण नसता काढून दाखवला. महेंद्रसिंग धोनी तिकडनं निघून गेला असता. हे लक्षात घेऊया आपण. त्यामुळे होतंय कसं, कुठेतरी लोकांना ती आक्रमकता फडणवीसांच्यात दिसत नाही, जी लोकांनी शोधली होती त्यावेळेला. मग जी आक्रमकता देवेंद्र फडणवीस, सरळ सरळ सांगतो, शिवसेना फोडताना दाखवतात. देवेंद्र फडणवीस जी आक्रमकता त्यांना सगळ्यांना गुजरात सुरतला घेऊन जाताना, मग तिकडनं गुवाहाटीला घेऊन जाताना, मग रात्री वेश बदलून त्यांना सगळ्यांना भेटायला जाताना दाखवतात. जी आक्रमकता देवेंद्र फडणवीस शरद पवारांचा अख्खा पक्ष फोडताना दाखवतात. जी आक्रमकता देवेंद्र फडणवीस, आम्ही 7वा माणूस देऊ, पण जर का पवार साहेब उभे राहिले नाहीत, तर आम्ही 7वा माणूस देणार नाही. आणि मग पवार साहेबांना निवडणूक रिंगणात याही वयामध्ये यावं लागतं, याही शारीरिक अवस्थेमध्ये यावं लागतं. ही आक्रमकता फडणवीस दाखवतात, ती अशा सिच्युएशनमध्ये दिसत नाही. इथे नेमस्थ असतात, मवाळ असतात. अशा स्वरूपाचे आरोप देवेंद्र फडणवीसांवर होतात, हे लक्षात घेऊया आपण. आणि कुठेतरी असं असतं की महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची संस्कृती आणि इतर राज्यांची संस्कृती, माती पूर्णपणे वेगळी आहे, हे लक्षात खूपच. घेऊया आपण. हम्म. त्यामुळे होतं कसं की तिकडच्या गृहमंत्र्याला, तिकडच्या मुख्यमंत्र्याला अतिशय खमकर राहावं लागतं. हम्म. फॉर हम्म. एक्झाम्पल आसाममध्ये बघा, हेमंत विश्व शर्मा, ह्यांना एक खमकर राहावं लागतं. इकडच्या गृहमंत्र्याला तेवढं खमकर राहून चालत नाही. असे बरीच फॅक्टर्स असतात. त्याच्यामुळे कुठेतरी फडणवीसांमध्ये जी आक्रमकता लोक शोधतात, त्या ती दिसत नाही. आता राजकीय दृष्ट्या नाही याच्यात मला काही बोलावं, कारण शेवटी कसं आहे की जर फडणवीस नाही, तर मग कोण, ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे नाहीये. ही गोष्ट पण तितकीच खरी आहे ना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल 3 निवडणुका फडणवीसांच्या नियंत्रणाखाली लढवल्या गेल्या. 14ची असेल, 19ची असेल आणि 24ची असेल. प्रत्येक निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, जो कधीच पूर्वी ठरत नव्हता. त्यामुळे राजकीय आक्रमकता जी फडणवीसांची आहे, ती मग कुठे, ती त्याच्या जागी फडणवीस फडणवीस हटाव, फडणवीस हटाव, फडणवीस हटाव, किसको बिठाव, ह्याचं उत्तर कोणाकडे नाहीये. त्यामुळे ते उत्तर मिळेपर्यंत मला नाही वाटत फडणवीसांचा राजीनामा मागितला त्याचा काही उपयोग आहे. हे लक्षात नाही, घेऊया आणि आपण. मग थोडस मला वाटतं त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकार, त्याला एक वेगळा वास पण येतो की हे असं
आता काही झालं की फडणवीस हटाव, काही झालं की फडणवीस हटाव, असं पण एक थोडस हो, आहे. हे नक्की आपल्याला नक्की, सगळ्यांना ती डेफिनेटली. आणि आणि जर का तुम्हाला ह्याच्यात जर का काही जातीवरचं, तर जातीवर नाही, अनेक ब्राह्मण लोक असे आहेत ज्यांना फडणवीस नकोय. अगदी अगदी अनेक ब्राह्मण अगदी लोक असे ज्यांना फडणवीस नकोय, आणि असंख्य मराठा लोक असे आहेत ज्यांना फडणवीस हवे आहेत. अगदी वंजारी, बरोबर. त्याच्यानंतर माळी, त्याच्यानंतर अक्षरशः म्हणजे शेड्यूल कास्ट कॅटेगरीचे लोक, या सर्वांना फडणवीस हवे, ते फडणवीसांना समर्थन करतील. पण असंख्य ब्राह्मण लोक असे ज्यांना फडणवीस नका, ह्याच्यात जातीवरनं फडणवीस कोणाला नकोय किंवा जातीवरून फडणवीस कोणाला हवाय अशातला काही भाग नाहीये. तो काही एक भाग वेगळ्या नाहीये त्याला. आणि प्रकारचा हा विद्वेष. हा, तो आणि 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 जर असं असेल ना, समजा, तर जातीवरनं तुम्हाला असं काही दिसणार नाही. हे म्हणजे जातीवरनं फडणवीस नकोय कोणाला, असं ह्याच्यात काही नाहीये. काही लोक आहेत असं की ना फडणवीस नकोय, पण मग फडणवीस नको तर बाकी कोण, हे कोणाकडे उत्तर पण नाहीये. बरोबर. हम्म. नाहीये, म्हणजे आपण मग धरून चालू की फडणवीस जर का नाहीये तेवढे सक्षम, तर अख्खा भाजप विकलांग आहे. कारण आत्ता आलेत, फडणवीसांचं नाव पण 2012 पर्यंत कोणाला माहित नव्हतं, 14 वर्षापर्यंत. पण 14 वर्ष अगोदर भाजपचे इतर नेते होते, त्यांची नावं सगळ्यांना माहिती होती. मी आता घेत नाही नावं. मग का नाही 100 जागा मिळाल्या भाजपला त्यावेळेला? बर बर. हम्म. बऱ्याच गोष्टी बर. आहेत ना आज. हम्म. आणि काय झालंय लक्षात घेऊया आपण, की बाकी सोडा काही बोलतील लोक, पण मी हे कसलेल्या पत्रकारांकडनं ऐकलं आणि त्या व्हिडिओज ते फेमस आहेत. या क्षणी महाराष्ट्रात राजकारण, म्हणजे सत्तेतले 3 आणि सत्तेत नसलेले 2.5 पक्ष देवेंद्र फडणवीस होता, असं सरळ सरळ म्हटलं जातं. बरोबर आहे. जो मान 14 वर्षापूर्वी शरद पवारांचा होता, तो आज देवेंद्र फडणवीसांचा आहे, असं सरळ सरळ म्हटलं जातं. आणि अगदी प्रत्येकाला देवेंद्र फडणवीसांचा कृपाशीर्वाद हवा, असं अक्षरशः मी ते म्हणतो ना, की एखाद्याच्या हात असा घेऊन डोळ्याला लावायचा, दोन्ही डोळ्याला, तसंच कृपाशीर्वाद हवेच असं म्हटलं जातं. हे लक्षात घेऊया आपण. लेट्स नॉट गेट इन टू दॅट, कारण आता आपला विषय नाही डिस्कशनचा, तो एक हम्म. कधीतरी वेगळं डिस्कशन करू त्याच्यावर. पण बरं. घडल्या घटून नंतर टाकली की कळतं आपल्याला. हा, म्हणजे मला हेच म्हणायचंय की मग त्यांना जे असं हे केलं जातंय की त्यांनी हे करावं, त्यांनी ते करावं, तर त्यांच्या अखत्यारीत ज्या गोष्टी आहेत, तर त्या ते कदाचित बरोबर त्या मार्गाने ते चाललेही आहेत. कारण हे तिच्या मुलीच्या वडिलांनी स्वतः सांगितलं ना त्या दिवशी, की ते रोज स्वतः फोन करून सांगतात की अमुक घडलं तमुक घडलं ही असं. त्यांची प्रकृती आहे, त्या प्रकृतीप्रमाणे ते चाललेत. हम्म. जर देवेंद्र फडणवीस नको, योगी आदित्यनाथ हवे, तर योगी आदित्यनाथ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही बनू शकणार. मग तुम्हाला आदित्यनाथांच्या तोडीतला महाराष्ट्राचा एखादा मनुष्य उभा करावा लागेल जो आदित्यनाथ तोडीचा आहे. आणि योगी आदित्यनाथ गोरखपूरचे आहेत, ते मठाधीश आहेत तिकडचे. ते संघ किंवा मूळचे भाजपचे म्हणण्यापेक्षा ते तिकडचे जास्त आहेत. हेमंत विश्व शर्मा हे मुळात संघाचे किंवा बीजेपीचे नाही आहेत. ते काँग्रेसमधनं आलेत, ते स्वतःहून आलेत, बरोबर. आयात केले गेले असं म्हणणार नाही मी. पण ते तिकडचे आहेत, त्यामुळे ती आक्रमकता त्या भागातली वगैरे नाही इथे. हे आणि लक्षात घेऊया आपण. सिच्युएशनच वेगळे ना, आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. म्हणजे जर बाकीचे राज्य बघितली तर महाराष्ट्र हा त्या मानाने थोडा जास्त पुढारलेला विचारांनी असेल किंवा कृतीतनं असेल, शिक्षणाच्या दृष्टीने असेल. आपला राष्ट्र हे नेहमी, राज्य नेहमी इतर राज्यांच्या तुलनेत पुढारलेलं आहे. तर मी पुरोगामी एक शब्द मी वापरत मी नाही. इथे मी एक उदाहरण फक्त देतो. तुम्ही विषय काढला, एक उदाहरण देतो. पुरोगाम्यांचे खूप मोठे आयडल म्हणजे पोस्ट फुले शाहू आंबेडकर. पुरोगाम्यांचे खूप मोठे आयडल म्हणजे यशवंतराव चव्हाण. ज्या वेळेला जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं, म्हणजे आंबेडकरांच्या निधनानंतर ज्यावेळेला जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं, त्यावेळेला गोळवलकर गुरुजींना त्यांचं दर्शन घ्यायचं होतं. आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी एक चार्टर्ड फ्लाइट अरेंज केलं होतं गोळवलकर गुरुजींसाठी, आणि ती सोय केली होती. हम्म. तर गोळवलकरांची कोणती विचारसरणी, यशवंतराव पूर्ण चव्हाणांची कोणती? संघाची. रॉईस्ट विचारसरणी होती यशवंतरावांची, आणि गोळवलकर गुरुजी पूर्ण संघाची होती. त्यावेळेला मग हे सगळे कुठे गेले? हे लक्षात घेऊया ना आपण. त्यावेळेला सगळे वाद कुठे गेले? त्याच्यामुळे निवडणुकांचं राजकारण हे पूर्णपणे वेगळं असतं आणि एरवीतलं राजकारण पूर्णपणे वेगळं असतं, हे लक्षात घेऊया आपण. आणि एक लक्षात घेऊया, आता भिडे गुरुजींच्या बद्दल अनेकांचा आक्षेप आहे. आणि या महाराष्ट्रात ज्या दंगली झाल्या होत्या भीमा कोरेगावच्या, त्याचा भिडे गुरुजींवर ठपका होता. सगळ्या जगाला माहिती आहे त्यावेळेला भिडे गुरुजी कुठे होते. त्यावेळेला जयंतराव पाटलांची आई वारली होती, त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं. त्या अंत्यसंस्कारामध्ये भिडे गुरुजी होते. हे जयंतराव पाटील पण सांगतात सांगलीचे. भिडे गुरुजी तिकडचेच आहेत ना.
त्यामुळे ह्या लोकांची अशी एकमेकांना रिलेशन्स आहेत, कपडे फाडत नाहीत हे लोक एकमेकांचे, हे लक्षात घेऊया आपण. हम्म. खरंय. मी मगाशी जो म्हणाले, की सोशल मीडिया जो एक लोकांना, सामान्य माणसाला एक प्लॅटफॉर्म मिळालाय, की जिथे तो व्यक्त होऊ शकतो. तिथे एक खूप वेगळे तट पडलेले आहेत, की पूर्णपणे ऍक्च्युली तुम्ही म्हणताय तसं त्यांचे रिलेशन्स एकमेकांशी खूप वेगळे असतात. आणि आपण मात्र इकडे याला ब्लेम कर, त्याला ब्लेम कर, याला असं बोल, त्याला असं बोल, हे सामान्य माणूस सतत करताना आपल्याला दिसतं. बरं. ठीक आहे. मग मुख्यमंत्री, आपण असं म्हणूया, की मुख्यमंत्री त्याप्रमाणे फास्ट ट्रॅक मध्ये ही केस चालवतायत आणि चालू आहे त्या अनुषंगाने केस पुढे चालली आहे. आता प्रश्न हा आहे, की लोकांची जी स्मृती असते, म्हणजे आपण काय करतो, एक 10 दिवस बोलतो, मोर्चे काढतो, निषेध करतो आणि त्यानंतर आपण सगळं विसरून जातो. असा जो प्रकार, आणि ते स्वाभाविक पण आहे, कारण प्रत्येकाला आज प्रत्येकाचे उद्योगधंदे आहेत, संसार आहे, फॅमिली आहे. त्यामुळे आपण ते ते विसरतो आणि पुढे चालायला लागतो. पण मग अशा वेळेस या ज्या घडून गेलेल्या घटना असतात, तर त्याचं काय होतं हे लोकांना, त्याचं काही नंतर घेणं देणं नसतं. आपण फक्त तेवढ्यापुरते व्यक्त होत असतो. तर मला वाटतं व्यक्त होताना आपण सगळ्यांनी भान ठेवावं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कुठल्याच एकदम एकांगी विचार करून व्यक्त होऊ नये. कारण मी तुम्हाला म्हणलं तसं सुरुवात केली तेव्हा मी अत्यंत गुन्ह्याच्या विरुद्ध आणि अशी होते. पण जेव्हा मी तुमचे विचार ऐकले, एक तुम्ही पेशाने वकील आहात, तुम्ही रोज अनंत घटना बघत असता, ऐकत असता, तेव्हा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो जेव्हा मला समजतोय, तर माझंच कुठेतरी विचार करण्याची एक थॉट प्रोसेस जी होती, त्याच्यात थोडासा बदल करावासा मला वाटतोय. तर आपण एक ह्याच्यातला एक पॉझिटिव्ह आउटपुट असं म्हणून ह्याच्याकडे नक्कीच बघू शकतो. अ, आता पुढचा एक प्रश्न मला आहे, की मगाशी आपण पॉक्सो बद्दल बोललो. तर मला थोडंसं हे जाणून घ्यायचं आहे, की पॉक्सो हा काय कायदा आहे नक्की? म्हणजे तो कधी आला आणि तो आणण्याची काय गरज भासली? त्यावेळेला झालं असं होतं, सांगतो. आपल्याकडे कसं असतं, आपल्याकडे पॉक्सो कोर्ट नावाचं बसतं कोर्ट अशा हो. वेळेला. हं, आणि कसं आहे, की आपल्याकडे जरी हे आयपीसीचे कायदे, आता आयपीसी नाही, आता नागरी सुरक्षा, हं. BNSS, नागरी सुरक्षा संहिता आणि न्याय संहिता आणि साक्ष अधिनियम, आता हे 3 कायदे आपल्याकडे आले. यामध्ये होतं असं, तरीही आपल्याकडे एन्व्हायरमेंट रिलेटेड कायदे असतात, आपल्याकडे रेराचे कायदे असतात. हं. सो अशा स्वरूपातल्या गुन्ह्यांसाठी ते वेगळं कोर्ट बसतं, हे लक्षात घेऊया. तसं पॉक्सोचं प्रारूप आहे, हे लक्षात घेऊया. म्हणजे आता रेरा, समजा एखाद्या बिल्डरने जर का पैसे घेतले आणि फ्लॅटच दिला नाही, तर ती 1 कोटीची जर का त्यांची हे झाली, फसवणूक, तर ती रेग्युलर क्रिमिनल केस होऊ शकते ना. 420 लागू शकतो आणि अनेक इतर, म्हणजे पूर्वीचा 420 आणि इतर असे गोष्टी लागू शकतात. परंतु रेरामुळे जर का ती कंप्लेंट केली, की तिला अधिक वेगळं गंभीर प्रारूप आणि ते तसं वेगळं कोर्ट बसणं, तसे मॅटर्स प्रायोरिटीने हँडल केलं जाणं, अशा स्वरूपाचे असतात. पॉक्सोमध्ये असं असतं, की पॉक्सोमध्ये प्रिव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट, सेक्शुअल ऑफेन्सेस. ओके. हे आहे प्रिव्हेन्शन ऑफ, असं आहे ते पॉक्सोचं, तसं आहे. ओके. फुल फॉर्म. सो सो पॉक्सोचा अर्थ काय, की लहान मुलांचं लैंगिक अत्याचारांपासून रक्षण. ओके. सो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस असं स्वरूपाचं आहे. सो त्या केसमध्ये काय होतं, की पॉक्सो ज्या वेळेला लागतो, त्यावेळेला जर का मुलगी ही वयवर्ष 18च्या खाली असेल, तर तिला संमती देण्याचं तिला सामर्थ्य नाहीये. संमती देण्याची तिला समज नाहीये. या धारणेतून आलेला हा कायदा आहे. लहान मुलांना पण नाहीये. म्हणजे मुलगी पण नाही, मुलगा. सो बेसिकली या अशा पशूंपासून वाचवणं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एकच सांगेन, की समजा वर्गातला एखादा शिक्षक आहे आणि त्याने जर का एखाद्या मुलीचा खांदा चेपायला घेतला. ती मुलगी जर का 8वीतली आहे, 7वीतली आहे. तो तो खांदा चेपतोय, मे बी तिला ते वाईट वाटत असेल सुद्धा. तिला खटकत असेल. पण शिक्षक आहे म्हणून तिला ती विरोध करत नसेल. सो ही इज इन्सेंटिव्हायझिंग विथ द ॲक्ट, ही इज इंटेन्सिव्हायझिंग द पोझिशन. प्रोसिडिंग्स, त्याच्या पोझिशनचा वापर करून. हे लक्षात घेऊया आपण. सो त्या केसमध्ये ती तक्रार करू शकेल का? तर अशा सिच्युएशनमध्ये काय होतं, ज्यावेळेला शोषित व्यक्ती, स्त्री असेल किंवा पुरुष, खूप वरच्या लेव्हलची असते, त्या पदाचा वापर करून जेव्हा शोषण करत असते, त्यावेळेला खालच्या व्यक्तीला शोषण झालेलं कळत असतं, पण तक्रार करायची मुभा नसते, किंवा
खालच्या व्यक्तीला शोषण झालेलं कळतही नसतं, की जे चालली ती जगराहाटी जर का ती लहान असेल तर तिला वाटत असतं. त्यातून कुठेतरी मग हा कायदा अस्तित्वात आला, की अशा स्वरूपाचे कायदे हे झाले पाहिजेत. आणि कुठेतरी इंटरनॅशनल प्रेशर पण असतं. म्हणजे आपल्याकडे बालविवाह नाही, आपल्याकडे बाल कामगार पद्धत जी होती ती पण अशातनंच बंद झाली. हे लक्षात घ्या. 2006 साली आपल्यावर प्रेशर आलं आणि आपल्याकडे बाल कामगार पद्धत बंद झाली. नंतर खटकन एकदम बाल कामगार दिसायचे बंद झाले. म्हणजे संविधानात होतं, पण ते कायदे आपल्याकडे कडक झाले. सो तशा स्वरूपाचा हा कायदा असतो हे लक्षात घेऊया. मग त्याची काही कलमं लागतात. मग जर का 18 वर्षाच्या पेक्षा खालची मुलगी असेल, तरी संमतीचं वय तिचं ते धरलं जात नाही. मग त्या सिच्युएशनमध्ये असं होतं, की पॉक्सो लागतो आणि मग जरी तुम्ही तिच्याशी संमतीने जरी केलं, तरी ती लहान आहे वयाने. हे गृहीत धरून मग तिच्याशी संबंध ठेवणं हे चुकीचं आणि मग तो वेगळ्या प्रकारचा एक अत्याचार, लैंगिक अत्याचार असं म्हटलं जातं. म्हणजे भले उद्या दोघांचं संमतीने जरी झालं समजा, ती 17 आणि हा 19 आहे, तर जो पॉक्सो लागायचा तो लागतोच. बर. पण म्हणजे संमती, म्हणजे आता 17 वर्षाची मुलगी आहे आणि ती 1 महिन्यानी 18 पूर्ण होणार आहे. तर 1 महिन्यानंतरची तिची संमती ही गृहीत धरली जाईल. 1 महिना आधीची संमती तिची गृहीत धरली जाणार. म्हणजे तिला अधिकारच नाही 1 महिना आधी संमती असण्याचा, बरोबर? पण मग पण मग अशा वेळेस हा थोडासा ती जी मोठी म्हणजे तो जो मुलगा आपण धरूया की ती मुलगी आणि तो मुलगा आहे. ठीक आहे. तर त्या 19 वर्षाच्या मुलावर हा अन्याय नाही का? म्हणजे मी ह्याच्यापेक्षा पण भयंकर सांगतो तुम्हाला. कितीतरी जमाती अशा आहेत भारतात, की ज्यांच्याकडे लग्न ही मुळात 18 वर्षाच्या अगोदर होतात. हो. मग ती राजी खुशी ती आई होत असते आणि मग ती डॉक्टरकडे जाते. जेव्हा ती डॉक्टरकडनं ते कळतं, डॉक्टरला जेव्हा कळतं, की ती व्यक्ती प्रेग्नंट आहे, डॉक्टर काँग्रॅच्युलेट करायच्या अगोदर पोलिसांना फोन करते. आदिवासी जमातींमध्ये हे होतं. मग मुलीचं डोहाळे जेवण चालू असतं, बाळंतपण होतं, बारसं चालू असतं आणि त्या बाळाचा बाप, ज्याच्याशी त्या मुलीने राजीखुशी लग्न केलं होतं आणि राजीखुशी आई झाली होती, त्या बाळाचा बाप मात्र जेलच्या करत असतो, तुरुंगात असतो. काय बोलायचं आता? म्हणजे कायदा अंध असतो, कायदा बावळट असतो, ते आपण मगाशी सुरुवातीला बोलायला आपलं तेच म्हणणं होतं ना आपलं, की कायदा काहीही बघत नाही. तो ते तसं असतं आणि जेल काय असतं मी तुम्हाला सांगितलं आता. हो. सो अशा गोष्टी होतात. हा एक भाग झाला. आता इथे राजीखुशी लग्न म्हणतोय आपण. शहरी भागांमध्ये किंवा ग्रामीण भागात सुद्धा जिथे मुलं-मुली कॉलेजला जातात, तिथे प्रेम प्रकरणं होतात. वयाच्या आणि 15-16 वर्षांना प्रेम प्रकरणं नॅचरल होतात. पण आहे ना. खूप नैसर्गिक खूप आहे ना. नॅचरल आहे. निसर्ग आपलं काम करत असतो. निसर्ग आपलं काम करत असतो, हे लक्षात घेऊया. त्यामुळे कधीतरी जवळीक होते. मुलं पिकनिकला जातात एकत्र, नाटकात एकत्र कामं करतात, फंक्शन्समध्ये एकत्र कामं करतात, दिवसभर एकत्र कामं करतात, डान्स एकत्र करतात. मग कुठेतरी ती शारीरिक जवळीक होते. ती शारीरिक जवळीक झाल्यानंतर जेव्हा होते, त्यावेळेला आता विचार कसा इथे विचित्र कसं होतं लक्षात घ्या. इथे मुलगा 19 आहे, मुलगी 18 आहे. त्या मुलीचं संमती 18 पेक्षा कमी आहे. मुलीवर अत्याचार झाला हे गृहीत धरलं जातं. आपण क्षणभर विचार करू जर का ती 17 आहे आणि तोही 17 असेल. मग तिच्यावर अत्याचार कसा आला? तिने त्याच्यावर केला कसा नाही? हम्म. तेव्हा तुम्ही काय म्हणणार मग? मग आली कॉम्प्लिकेशन्स आली या आली. बाबतीतली. बरोबर. हां. बरोबर. आणि बरं पूर्वीच्या काळी लग्नाचं वयच 17 होतं. बरोबर. 75-76 पर्यंत आपल्याकडे लग्नाचं वयच मुलींसाठी 16 वगैरे होतं. 18 आणि 16. हे लक्षात घ्या. बालविवाह आपल्याकडे व्हायचे ते अगदी ते नकोत. पण आपल्याकडे संमती कायदा जो आला पहिला ना, शारदा नावाचा कायदा आपल्याकडे आला. 1929 साली आला तो. तेव्हा लग्नाचं आणि ब्रिटिशांनी तेव्हा शपथ घेतली होती 1857 नंतर, की आम्ही ह्यांच्या धार्मिक बाबतीत हस्तक्षेप नाही करणार. मग शारीरिक संबंधांसाठी संमतीचं वय जे ठरलं गेलं शारदा कायद्यान्वये तेच 12 ठरलं गेलं. हो. तसा कायदा आणला गेला. मग त्याच्या अंडर जर का कोणी लग्न केलं, राजरोस तर लग्न करा. पण शारीरिक संबंध ठेवायचे नाहीत. मग 12 मग ते 16 झालं आणि मग ते पुढे आता तर 21 पर्यंत आलंय ते. हो. पण 18च्या खालची मुलगी असेल आणि 18च्याच खालचा मुलगा असेल, तर तुम्ही काय करणार अशा वेळेला? कोणाला नेमकं दोघांपैकी कोणाला पॉक्सो लावणार का दोघांना लावणार का कोणालाच नाही लावणार? तर म्हणजे आणि ह्याचं मुलगा उत्तर 19 आहे. नाहीये का कायद्याकडे? नाहीये. म्हणजे इतकं बेकार आहे हे सगळं, की एक एक मोठी केस आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विरुद्ध अनिरुद्ध नावाची. सॉरी, स्टेट ऑफ उत्तर प्रदेश विरुद्ध अनिरुद्ध. ही केस आहे. त्या बरं. केसमध्ये पोलिसांनी बेलला विरोध केला होता त्या व्यक्तीच्या. त्यावेळेला स्पष्टपणे म्हटलं गेलंय, की जर का रोमान्स असेल, तर तुम्ही त्याला वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे. एडॉलसेंट लव्ह असेल, तुम्ही वेगळ्या नजरेने बघायला पाहिजे. द पर्पज ऑफ दिस ॲक्ट वॉज टू प्रिव्हेंट द चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल प्रेडेटर्स.
हम्म, अँड नॉट टू हम्म, स्टॉप दिस adolescent लव्ह, नॉट टू पनिश देम फॉर adolescent लव्ह. हम्म, हम्म, ती हम्म. चूक असू शकेल पण तो गुन्हा नाहीये हे त्यामुळे म्हटलेलं आहे. प्लस त्याच दरम्यान चक्क चक्क हा शब्द वापरला आहे न्यायालयाने की तुम्ही पॉक्सोमध्ये रोमिओ ज्युलिएट क्लॉज आणायचा विचार करा सिरियसली. आता रोमिओ ज्युलिएट क्लॉज म्हणजे काय? तर संमतीने दोघांमध्ये असले संबंध. हा, त्याचे पण दोन बरोबर आहे. प्रकार आहेत. त्याचेही दोन प्रकार आहेत. 17.5 वर्षाची मुलगी आहे. एखाद्या 23 वर्षाच्या चांगली नोकरी करणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडली तो खरंच चांगल्या घरात नाही आणि शारीरिक जवळीक झाली. संभोग नाही, शारीरिक जवळीक झाली. मग तुम्ही त्याला पॉक्सोने बघणार का? हा एक भाग झाला. प्लस त्यांनी हेही सांगितलं, की दोघांच्या वयात जर का डिफरन्स अतिशय कमी आहे. ती 16 आणि तो जर का 17 आहे. तर तुम्ही या अशा गोष्टींसाठी जे दोघंही आनंदी आहेत आणि गुन्हा असा घडल्यासारखं वाटतच नाहीये. समजा वातावरणात एक गुन्हा घडल्याचं तक्रारच कोणी करत नाही. दोघांनी समरसून जर का तर त्याच्यात भाग घेतला असेल. ट्राय टू इंट्रोड्यूस रोमिओ ज्युलिएट क्लॉज. बरं. हा शब्द वापरला रोमिओ ज्युलिएट क्लॉज. इनफॅक्ट लॉ कमिशनचा रिपोर्ट होता 2023चा. त्या लॉ कमिशनच्या रिपोर्टमध्ये पण ह्याचा विचार करा पॉक्सोच्या केसेसमध्ये असं म्हटलं, असं सरळ सरळ रेकमेंडेशन दिलंय. अजून प्रोव्हिजन आलेली नाहीये. येईल की नाही हेही माहित नाही. पण रोमिओ ज्युलिएट क्लॉज करा. याचं कारण असं असतं की अनेकदा काय होतं, इथे स्त्रीला स्त्रीचा फायदा मिळतो. हे लक्षात घेऊया. अजूनही आपल्याकडे पुरुषावर बलात्कार ही कन्सेप्ट अजून रुळली नाहीये. नाहीच म्हणजे हे लक्षात घ्या. पण स्त्रीचं कसं होतं की ती जर का 17 आहे आणि तो जर का 18 आहे किंवा तो 19 आहे तर तो अडॉलसेंट नाहीये. तिच्यात सॉरी तो टीनेज आहे पण तो प्रौढ आहे. अडल्ट आहे. म्हणून मुलीच्या बापाने मुलावरती तिला बलात्कार आणि पॉक्सोची केस तिच्यावर लावली. अशा स्वरूपाची खूप केसेस कोर्टामध्ये आल्यात. खूप. आणि ते प्रूव्ह करणं कठीण जातंय. मग अशा त्यामुळे वेळेस त्या असं पण त्या बोला, बोला. मुलाच्या भवितव्याचा प्रश्न आहे ना हा. डेफिनेटली, डेफिनेटली आहे ना प्रश्न. आणि इथे आता तुम्ही जेव्हा चिल्ड्रन म्हणता, मग तिथे मुलगा-मुलगी भेद काय? मग तिला का फायदा मिळाला पाहिजे? करेक्ट आहे. अगदी लक्षात घेऊया ना बरोबर आहे. आपण. अगदी का फायदा बरोबर आहे. मिळाला? तुम्ही एकच करायचं मग आता. तुमच्या घरात जर का 16 वर्षाचा मुलगा असेल ना, त्याला सांगायचं मारुती शपथ पण मुलीला हात नाही लावायचा. अगदी बरोबर हेच आहे. तुम्ही करून पाठवायचं मग. बस मग खरंय. त्याने आयुष्यात मग सगळ्यामध्ये त्याने सगळ्यात विरक्ती आली तर काही हरकत नाही. पण ते करा. दुसरा पर्याय नाहीये. हा कायदा नाही. इतका बावळट आहे. दुसरी गोष्ट अशी होते, की आता 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 अजून एक बघा. ही माझी कोर्टातली आर्ग्युमेंट होती ती मी तुम्हाला सांगतोय. की मुलगी जर संमतीच्या वयाची नसेल, म्हणजे तिला तिची संमती मिळवणं सोपं असतं या वयातल्या मुलींची. लुभावणं सोपं असतं, नादी लावणं सोपं असतं. कारण जरा मऊ मनाच्या असतात त्या आणि अशा गोंधळलेल्या मानसिकतेचा त्याचा फायदा घेतला जातो. जर का तुमचं म्हणणं असेल समजा, ठीक आहे. मग ती मुलगी स्वतःच्या वडिलांच्या इन्फ्लुअन्स खाली येऊन पण खोटं नाही बोलणार कशावरनं? म्हणजे धपाट्यांपासून वाचायला वडिलांच्या, त्याला पोलिसांचे दांडुके बसू देत ना. मी धपाट्यांपासून वाचेन वडिलांच्या, आईचं मुस्कार फोडण्यापासून वाचेन, त्याला पोलिसांनी दांडुके बसू देत. हा विचार ती मुलगी करू शकते किंवा तिला तुम्ही स्वतः इमोशनल ब्लॅकमेल करून, तुला आम्ही जन्माला घातलंय, हे केलंय, ते केलंय, आता आमचे काय दिवस राहिले वगैरे इमोशनल ब्लॅकमेल करून त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायला भाग पाडलं जाऊच शकतं. म्हणजे तिची जर का शारीरिक सुखासाठी संमती मिळवणं हेच 18च्या खाली चूक आहे म्हणून तुम्ही पॉक्सो लावताय, तर तिला आई-वडील अशाही दृष्टीने ब्लॅकमेल करूच शकतात ना. सो मोठ्या प्रमाणावर ह्याचा गैरवापर केला जातो ही फॅक्ट आहे आणि आताच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, लहान मुलं जी खास करून हं. दिसायला फार गोड असतात, गोजीरवाणी असतात, त्या मुलांना गोड-गोड गालाला हात लावायचा, त्यांना कडेवर घ्यायचं, पाप्या घ्यायच्या, हे पूर्वी व्हायचं. आणि त्यात त्या तो मुलांचा पण त्या अधिकार आहे. लहान मुलांचा पण अधिकार आहे, की जगाने आपल्याला कडेवर घ्यावं. अगदी खरं. त्यात त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढत असतो. एखादं 4-5 वर्षाचं मूल आहे. मी मी स्पष्टच सांगतो म्हणजे आता मी वैयक्तिक सांगतो, की माझ्या नात्यातली एक लहान म्हणजे मुलगी आहे. 20 वर्षापूर्वी जेव्हा ती होती 20-18 वर्षापूर्वी अतिशय दिसायला सुंदर. एका अतिशय मोठ्या अभिनेत्याने तिला हात मिळाला त्याच्याबरोबर फोटो काढून घेतला होता. आम्हाला इतका सगळ्यांना अभिमान वाटला त्या गोष्टीचा. फार मोठ्या अभिनेत्याने एअरपोर्टवर भेटला तिला. क्यूट गर्ल म्हणून तिच्याबरोबर फोटो काढून घेतले होते. तेव्हा ती पहिलीमध्ये होती. आज कोणी करेल का? नाही करणार. खरंय. खरंय. नाही आज तो करणार. अभिनेता मान खाली घालून निघून जाईल, किती गोड वाटलं बरोबर आहे. तरी. म्हणजे आपण आपल्या इच्छा मारल्या तर मारल्याच. ठीक आहे, आपलं काय चालतंय, हरकत नाही. आपल्या पण त्या आपली मुलं मुलाच्या आहेत. मुलांचं काय?
खरंय. त्यांच्याकडे पण कोणी बघणार नाहीये. त्या पिढ्या नाही, अशा नाही. होणार की त्यांना बाहेरून कौतुक वगैरे आता विसरून जा. कारण आता आपल्याकडे पॉक्सो आलेला आहे. ओ बापरे! ओके. म्हणजे सोशलायझेशन जे मुलांचं आवश्यक आहे, समाजामध्ये त्यांना वावरणं, त्यांना शिकवायला पाहिजे ना. कधी ना कधीतरी ती मोठी होणार आहेत. मग हे असं जर आपण वागत राहिलो, या भीतीनी, म्हणजे या भीतीने आई-वडील पण मुलांचे आणि बाबा आपल्यावर काही यायला नको म्हणून आजूबाजूचे जर असे वागत राहिले, तर ते मुलांच्या वाढीच्या दृष्टीने सुद्धा चूक आहे ना. निकोपॉरीच्या दृष्टीने नाहीच बरोबर ते. बरोबर आहे. खरंच आहे. पण आणि म्हणजे त्यांना मग हा त्यासाठी भुटकट-बाटकट सांगायला पाहिजे. हो. पण मग हा आणि कायदा त्यांना आपल्याला हेही सांगायला तितकासा पाहिजे की बाबा चुकून लागला एखाद्याचा हात तरी चालून जातं. ते सांगायला पाहिजे. अवघड आहे. बरोबर आहे आणि त्याचा म्हणजे माझा प्रश्न होताच, की याचा गैरवापर केला जाऊ शकतो का? तर तुम्ही इतकी उदाहरणं दिली आहेत आत्ता, की आता माझं डोकं अक्षरशः भणभणायला लागलंय. खरंच सांगते सर. अ, असा विचार आपण कधी करत नसतो कारण पण ही खरी गोष्ट आहे, की 4 हात दूरच राहिलं बरं. पण मग समाज म्हणून आपण कुठे चाललोय, कुठल्या दिशेनी, हा पण एक प्रत्येकाने विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय, की की तर अगदी म्हणजे हो, नक्की ना. मग रोगापेक्षा इलाज भयंकर होतोय का? बरोबर आहे. हे बघायला पाहिजे. म्हणजे आता एखादी प्रोव्हिजन आहे समजा, की एखाद्या प्रोव्हिजनमध्ये दिलं गेलंय, की बलात्काराला समजा XY वर्षी शिक्षा. तेव्हा जिच्यावर बलात्कार केला, ती जर का वयाने लहान असेल, तर अजून मोठी शिक्षा. वेगळा पॉक्सो आणायचा आणि त्याच्यावरती हे सगळं बघायचं. कळलं का मी काय म्हणतो ते? वेगळा आलं, पॉक्सो आलं आणि लक्षात. त्याच्यावरती बघायचं. हां, आणि आता मला नाही वाटत ही ट्रेन आता मागे घेता येईल. नाही असंही घेता आता येणार. मला वाटत नाही. नाही आता म्हणजे किंवा मग आता ॲट द मोस्ट रोमिओ ज्युलिएट क्लॉज जो आहे, तो जर का इन्सर्ट झाला तर. कारण बरंच दुसरं असं झालंय, की शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणात पण यांचा वापर केला जातो. होतो. जमीन-जुमलाच्या मॅटरमध्ये पॉक्सोचा वापर होतो. बापरे! आणि कायद्याचे जे काही सो कॉल्ड कायदा रक्षक असतात, त्यांनाही कळत असतं, की हा वैयक्तिक खुन्नसमधनं आलेला हा मॅटर आहे. तरीही ते मिटवायचा प्रयत्न करत नाहीत. हे लक्षात घेऊया आपण. हं, हं. या नसरापूर घटनेच्या निमित्ताने आपण बोलायला सुरुवात केली, पण आपलं कन्व्हर्सेशन, आपलं सगळं चर्चा एका खूप वेगळ्याच लेव्हलवरती आता जाऊन पोहोचली अजून खूप प्रश्न माझ्या मनामध्ये या निमित्ताने निर्माण झालेत. सर, अजून एक तुमच्याबरोबर मला नक्कीच एक अशा विषयावरती पॉडकास्ट करायला आवडेल. अजून जाणून घ्यायला आवडेल, की कारण आमच्यासारखे आम्हाला ज्यांना कायद्याचं आय-पी-सी अमुक-अमुक धारा याच्या पलीकडे आम्हाला कायद्याचं कोणतंही ज्ञान नाही. तर अशा लोकांना थोडंसं तुम्ही जर या माध्यमातून जर आपण त्यांना गाईड करू शकलो, तर आपण एक पुन्हा कधीतरी तुमच्याबरोबर मी एखादा विषय घेऊन आपण नक्कीच पुन्हा भेटूया आणि आपण आज सगळे कसं हे करूयात, की आता जर का म्हणजे प्रूव्ह झाली ही केस नसरापूरची, तर त्या माणसाला म्हणजे त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळू दे. कारण फारच वाईट घटना घडलेली आहे, जरी हे सगळं आपण बोललेलो असलो तरी देखील. तर आपण नक्की, नक्की. तसा आपण एक नक्कीच प्रयत्न म्हणजे प्रयत्न नाही, आपण एक प्रार्थना करूया आणि आणि या माध्यमातून मला अजून एक संदेश फक्त द्यायचा आहे, की एक अतिशय अजून एक भयानक गोष्ट त्या संदर्भात आलेली आहे. ती अशी, की 3-4 मुलांनी बघितलं त्याला हे कृत्य करताना, येस. त्याला तिला घेऊन जाताना. त्यांनी येऊन तिच्या आजीकडे तक्रार केली होती आणि तक्रार आजीने केली. हो. सांगितलं, "आता येऊ नका रे, आजोबा झोपलेत" म्हणून. हा हा बघितलं मी. गुन्हा आहे. हा गुन्हा आहे. म्हणजे ॲक्चुअली हा मुळात गुन्हा आहे. नात तुमची जाते बाहेर कशी घरातून बाहेर इतक्या टळटळीत दुपारी एवढी लहान नात. तुमचं घारीसारखं लक्ष का नाही तिच्यावरती? अगदी घरातल्या बरोबर. कुत्र्यावर पण लोकांचं लक्ष असतं. जेव्हा घरातल्या कुत्र्याला आपण जीव लावतो. ही तर पोटची नात होती. हिच्यावर तुमचं लक्ष कसं नाही? त्यामुळे अगदीच. ते सुद्धा त्या पापातले वाटेकरी आहेत. मी चूक-बीक म्हणणारच नाही. मी म्हणतो ना, घरातल्या कुत्र्यावर लोकांचं लक्ष असतं. कितीतरी भागांमध्ये बोरिवलीमध्ये बघतो ना मी, रात्री कुत्र्याला भटकायला एकटं सोडत नाहीत. गॅलरीत नाही ठेवतात. सोडत, नाही सोडत. तुम्ही बरोबर बिबळ्याला आहे. घेऊन नाही जाणार. संजय गांधी पार्कात बिबळ्या फिरतो. आपला कुत्रा ते जपून किती लोकं ठेवतात. इथे नात फिरते दुपारी 3ला बाहेर आजोबा झोपलेत म्हणून तुम्ही दरवाजे बंद करून टाकता. छळू नका आत्ता म्हणून. हा गुन्हा आहे. हा हा गुन्हा आहे. फार मोठा गुन्हा आहे. मॉरल गुन्ह्यातला काही नैतिक म्हणजे त्याला मी कायदेशीर काही बनवू शकत नाही. पण हे झालं ते चुकीचं झालं. हं, हं.
आता याच नोटवरती आपण आता इथे थांबूया. जसं मी मगाशी म्हणाले, की सुरुवात आपण नसरापूर केस पासून झाली. तर की नसरापूरच्या त्या मुलीला मात्र न्याय मिळू दे. आणि पॉक्सो संदर्भात आपण एक असं पॉझिटिव्हली आपण असं म्हणजे म्हणूया, की या पुन्हा पुनर्विचार केला जावा. पॉक्सोच असं नाही, असे इतरही अनेक कायदे असू शकतात. तर त्याचा पुनर्विचार जर केला गेला आणि त्याच्यातनं तुम्ही म्हणताय तसं निष्पाप माणूस त्याच्यात बळी नाही जाता कामा. तर अशीही आपण एक प्रार्थना करूया. आणि आजची पॉडकास्ट मी इथे संपवते. आणि मला खरंच खूप विचार करायला भाग पाडले तुम्ही आता. तुमच्याशी या बाबतीत चर्चा करून मला बरीच माहिती मिळाली. त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही वेळ काढून आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. वेलकम. मीही आभार मानतो, की मला इकडे माझे विचार प्रकट करायची संधी मिळाली. प्रश्न आपले फार छान होते आणि एकंदरीत अनुभव फार चांगला होता. नक्की आपल्याशी जोडलं जायला पुन्हा आवडेल मला. थँक यू.